येस सर, ऑलवेज बी अ लर्नर चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 2 व प्रकरण 3 यांचा एकत्रित अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायची आहे, परीक्षा आता जवळ आलेली आहे. जवळपास 5 दिवस राहिलेले आहेत. आपण नव्याने एखाद्या संकल्पना समजून घेतल्या, तर तुम्हाला तो अभ्यास करणं सोपं जाऊ शकेल, हे मान्य. मात्र तुम्ही जो काही आता वर्षभरात अभ्यास केलेला आहे, त्याची रिव्हिजन प्रथम करून घ्या. जर तुम्ही नवीन संकल्पना आता अभ्यासाला सुरुवात करणार, तर त्या थोड्याशा कठीण पडू शकतात. सर्वप्रथम जो अभ्यास तुम्ही आधी केलेला आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तो जर व्यवस्थित झाला, तर मग नव्याने एक्स्ट्रा अभ्यास करायला हरकत नाही. कारण जे काही पासिंगचे विद्यार्थी असतील, ज्यांना 50% ते 60% मार्क काढायचे आहेत, त्यांनी जो काही अभ्यास केला असेल, तो पहिला पक्का करून घ्या, कन्फर्म करून घ्या आणि मग या 2 प्रकरणातील काही कठीण भाग आहे, तो नंतर अभ्यासला तरी सुद्धा हरकत नाही. माझं तर असं म्हणणं आहे, की तुमचा आजचा आतापर्यंत जो काही अभ्यास झाला असेल, तो अभ्यास रिवाईज एकदम कन्फर्म वही, पेन घेऊन बसायचं, पुस्तक समोर ठेवायचं आणि मी जे काही स्पष्टीकरण करतोय, त्याचे हायलाइट केलेले मुद्दे आहेत, ते पुन्हा लिहून काढायचे. व्हिडिओ मध्ये-मध्ये पॉज केला तरी सुद्धा हरकत नाही. अशा पद्धतीने रिवाईज करत पुढे-पुढे जायचं आणि न पाहता तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरं येतात का नाही, ते शेवटच्या भागात पाहायचं. चला तर आपण सुरू करूया सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. यामधील पहिल्याच पानावर पहा, तुम्हाला सजीव आणि जीवन प्रक्रिया हा जो टॉपिक दिलेला आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस, ज्याच्यामध्ये हे मी जे हायलाइट केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. ऊर्जेचे मुख्य स्रोत काय? तर कोणते अन्नपदार्थ ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत? कर्बोदके आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, प्रथिने आहेत. हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकेच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. फार महत्त्वाचं आहे. ऊर्जा आपल्याला कुणाच्या मदतीने, टिंब-टिंबच्या मदतीने मिळवली जाते. तर पेशीमध्ये तंतुकणिका हे जे अंगक आहे, या अंगकाद्वारे आपल्याला ही ऊर्जा मिळवली जाते आणि या अंगकाद्वारे कशाप्रकारे ऊर्जा मिळवली जाते, हे या प्रकरणामध्ये तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे. तर हे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. नेक्स्ट पॉइंट तुम्हाला येतंय, हे स्पष्टीकरण दिलेलं आहे, कशाप्रकारे ऊर्जा आपल्याला मिळत असते, कशाप्रकारे आपण अन्नपदार्थ खात असतो. वनस्पती जी अन्न निर्मिती करते, ते अन्न कशाप्रकारे ती साठवत असते, फळांच्या रूपात, पानांच्या रूपात, खोडांच्या रूपात, मुळांमध्ये साठवून ठेवते, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर कर्बोदके हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आपल्याला कोणकोणत्या पदार्थापासून कर्बोदके मिळतात. तर ही जी काही नावं दिलेली आहेत, दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी यासारखी धान्य, मध, बटाटे, रताळी, मिठाई, या सर्व पदार्थांपासून आपल्याला सर्व महत्त्वाचा ऊर्जेचा स्रोत हा अन्न घटक मिळतो, तो आहे कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स. आणि कर्बोदकामधून आपल्याला 4 किलो कॅलरी प्रति ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. म्हणजे एका ग्रॅममधून जवळपास 4 किलो कॅलरी आपल्याला ऊर्जा मिळत असते या पदार्थांपासून. हे लक्षात ठेवायचं. तर रिकामी जागा, सत्य असत्य मध्ये ही वाक्य खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट पानावर, पान नंबर 13 वर सजीव व ऊर्जा निर्मिती याची सुरुवात कुठे होते? तर परीक्षेला तुम्हाला एखादी जर अशी आकृती आलेली, इयत्ता 9वी किंवा 8वी मधली ही आकृती असेल, मानवी श्वसन संस्था, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की श्वसन संस्थेसंदर्भातच ही आकृती दिलेली आहे. तर सजीवांमधील श्वसन हे 2 स्तरावर होत असते. नंबर 1 शरीर स्तर, दुसरा आहे पेशी स्तर. आता शरीर स्तरावरील श्वसन, त्याच्यामध्ये काय होत असते? त्याचे 2 महत्त्वाचे मुद्दे, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांच्यामध्ये देवाणघेवाण होत असते. आपण साध्या शब्दामध्ये म्हणतो, आपण हवेतील ऑक्सिजन नाकाद्वारे शरीरामध्ये घेत असतो आणि शरीरामध्ये तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड वायू नाकाद्वारे आपण आजूबाजूच्या वातावरणामध्ये सोडत असतो. त्याला आपण श्वसन म्हणतो. ही प्रक्रिया आपण इयत्ता 6वी मधून शिकत आहोत. तर शरीर स्तरावर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर पेशी स्तरावर श्वसन सुद्धा होत असते. ते आपल्याला आज अभ्यासायचं आहे. तर पेशी स्तरावर श्वसनामध्ये काय होत असते? तर अन्न पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने, बघा लक्षात ठेवा, अन्न पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण होत असते. म्हणजे अन्न पदार्थाचं ऑक्सिडीकरण होत असते. कोणाच्या मदतीने? एकतर ऑक्सिजनच्या मदतीने होते किंवा ऑक्सिजनच्या मदतीशिवाय सुद्धा होत असते. त्या ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला पेशी स्तरावरील श्वसन असं म्हणतात. तर त्याची संकल्पना पुढे समजून घेतलेलीच आहे आपण. तर पहा, त्यातले महत्त्वाचे मुद्दे. आपल्याला अन्नपदार्थ खातो, प्रामुख्याने कोणता आपल्याला प्रामुख्याने उपयोग होतो? कर्बोदकांचा. मग दररोज आवश्यक असणारी ऊर्जा आपल्याला कर्बोदकांमार्फत मिळते. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आणि ही ऊर्जा टिंब-टिंबच्या स्वरूपात मिळवली जाते. एटीपी. आता एटीपी याचा फुल फॉर्म पुढे आपल्याला पाहायचा आहे. पण सध्या तुम्ही एटीपी तुम्ही अभ्यास केला असेल, तुम्हाला लक्षात आलं असेल.
एटीपी हा महत्वाचा मुद्दा आहे. त्या स्वरूपात आपल्याला ऊर्जा मिळवली जात असते आपल्या शरीराला. आता पेशींमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण होत असते. ग्लुकोज हे कर्बोदक आहे आणि ह्या कर्बोदकाचे म्हणजे आपल्या अन्नपदार्थामधून आपल्याला ग्लुकोज हे कर्बोदक जे मिळत असते त्याचं टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण होत असते. त्याला पेशी स्तरावरील श्वसन म्हणतात. ही व्याख्या लक्षात ठेवायची. पेशी स्तरावरील श्वसन कशास म्हणतात, ह्या 3 ओळी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्याच्या रिकाम्या जागांमध्ये सुद्धा तुम्हाला उपयोगी पडू शकतं. पेशी स्तरावर श्वसन 2 प्रकारचं असतं. ऑक्सी श्वसन ज्याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेतो आणि विनॉक्सी श्वसन ऑक्सिजन भाग घेत नाही. 2 प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे, ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन. आता हा फरक स्पष्ट करा. ह्या 2 मुद्द्यावर परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि म्हणून तुम्हाला हेडिंग्स लक्षात ठेवायचं. ऑक्सी श्वसन म्हणजे ज्या श्वसनाच्या प्रकारामध्ये ऑक्सिजन भाग घेतो त्याला ऑक्सी श्वसन म्हणतात आणि विनॉक्सी श्वसन ऑक्सिजन भाग घेत नाही. हा पहिला मुद्दा तुम्हाला इकडे क्लिअर मिळालेला आहे. आता ऑक्सी श्वसन पाहूया. ऑक्सी श्वसन 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते. मग 3 टप्पे कोणते? त्यातला पहिला टप्पा आहे ग्लुकोज विघटन, त्याला म्हणतात ग्लायकोलिसिस. बघा मी थोडक्यात स्पष्टीकरण करतो, डिटेलमध्ये जास्त जाणार नाही. डिटेलमध्ये ह्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत मी, त्याच्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि तुम्ही जर अभ्यास केला असेल तर त्याचीही आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. ग्लायकोलिसिस, ग्लुकोज विघटन. आता या ऍक्च्युअली विघटनामध्ये पेशी द्रव्यामध्ये हे जे विघटन घडत असते ह्याचं ग्लुकोजचं एका रेणूचं टप्प्याटप्प्याने विघटन होते आणि त्यातून पायरुविक आम्ल तयार होते. एटीपी आपल्याला मिळत असते. एटीपी स्वरूपात ऊर्जा मिळते. लक्षात ठेवा. NADH2 हा रेणू मिळतो आणि पाणी ह्या प्रत्येकाचे 2-2 रेणू तयार मिळतात. हे वाक्य फार महत्वाचं आहे. ग्लुकोज विघटन हे पेशीच्या कोणत्या भागात होते? तर नंबर 1 पेशी द्रव्यात होत असते. आपण तंतुकणिकेमध्ये शब्द वापरलेला आहे, पण पेशी द्रव्यात हे ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोज विघटन होत असते, हे लक्षात घ्या. तर तंतुकणिकेमध्ये काय कोणती अभिक्रिया होती ती नंतर आहे. तर पेशी द्रव्यात ही अभिक्रिया होत असते आणि त्यातून आपल्याला उत्पादित प्रोडक्ट काय काय मिळतात विघटन होऊन? पायरुविक आम्ल, एटीपी, NHDH2, पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू मिळतात. आता या प्रक्रियेत झालेलं पायरुविक आम्ल ह्या रेणू ऍसिटिल को एन्झाईम ए या रेणूमध्ये रूपांतरित केले जाते. ही रिकामी जागा येऊ शकते तुम्हाला. म्हणजेच पायरुविक आम्लाचं पुन्हा रूपांतरण कशात होत असते? ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये रूपांतरित होते आणि या प्रक्रियेच्या वेळी देखील आपल्याला काही रेणू मिळतात. तर कोणते रेणू मिळतात? कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2 चे 2 रेणू मिळतात. बघा आधी ऑलरेडी विघटन घडते त्याच्यामध्ये सुद्धा NADH2 चे रेणू मिळतात आणि इकडे जेव्हा रूपांतरण होते पायरुविक आम्लाचं ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये तेव्हा देखील NADH2 चे 2 रेणू मिळतात आणि CO2 चे 2 रेणू मिळतात. ह्या काही मुद्दे आहेत. नंबर 1 मुद्दा हा, नंबर 2 मुद्दा हा. 2 मुद्दे ग्लुकोज विघटनात महत्वाचे आहेत. आता ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड म्हणजे आम्लचक्र म्हणजे काय? तर क्रेब्स सायकल. ट्राय कार्बोक्झिलिक आम्लचक्र म्हणजे क्रेब्स सायकल त्याला म्हणतात. तर दोन्हीपैकी कोणताही शब्द आला परीक्षेला, टिप लिहा वगैरे किंवा कशास म्हणतात आलं तर तुम्हाला ह्याचं स्पष्टीकरण इथे द्यायचं आहे. आता वरती म्हणजे इथे ग्लायकोलिसिस या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला जे ऍसिटिल को एन्झाईम ए रेणू जे आपल्याला रूपांतरित केलेले आहेत पायरुविक आम्लापासून, ते रेणू तंतुकणिकेमध्ये जातात. बरोबर? म्हणजे पेशीच्या पेशी द्रव्यातून कुठे जात असतात? ते तंतुकणिका या अंगकामध्ये जातात आणि तेथे हे ट्राय कार्बोक्झिलिक आम्लचक्र म्हणजेच क्रेब्स चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. या अभिक्रिया चक्रीय अभिक्रिया का म्हणतात? कारण पुन्हा पुन्हा ही अभिक्रिया राऊंड बाय राऊंड चालतच असते म्हणून याला चक्रीय अभिक्रिया म्हणतात. त्याचं स्पष्टीकरण आपण व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. आता या अभिक्रियेद्वारे काय होत असते? त्या ऍसिटिल को एन्झाईम ए या रेणूतील ऍसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडेशन केले जाते. लक्षात ठेवा, हा जो रेणू दिलेला आहे ऍसिटिल को एन्झाईम ए या रेणूतील फक्त ऍसिटिल जो आहे घटक त्याचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे कोणकोणतं प्रोडक्ट मिळते? कार्बन डायऑक्साईड, H2O म्हणजे पाणी, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात. आता NADH2 आणि FADH2 चा तुम्हाला जो फुल फॉर्म आहे आणि स्पष्टीकरण पुढच्या पानामध्ये दिलेलं आहे, अर्थात तुम्हाला माहिती असेलच. तर क्रेब्स सायकल ह्या 3 मुद्द्यामध्ये तुम्हाला कव्हर होते. आता क्रेब्स सायकल वर प्रश्न जर आधारित विचारला जात असेल तर तुम्हाला अशा प्रकारची पान नंबर 14 ची आकृती येऊ शकते आणि ज्याच्यामध्ये तंतुकणिका आणि ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल म्हणजे क्रेब्स चक्र कशा प्रकारे राबवलं जाते याचं थोडक्यात तुम्हाला इथे चित्ररूपाने दर्शवलेलं आहे. जसं इकडे पायरुविक आम्ल इथे मध्ये जात असते ऍसिटिल को एन्झाईम
त्याचं रूपांतरण होत असते आणि मग या तंतुकणीमध्ये क्रेब सायकल ही चक्रीय अभिक्रिया राबवली जात असते. आणि हे प्रोडक्ट दाखवलंय CO2 NADH2 आणि FADH2 अशा प्रकारचे त्याला उत्पादित आपल्याला मिळत असतात. आता तिसरा टप्पा दिलेला आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया, ETC रिएक्शन. हा तिसरा टप्पा दिलेला आहे. या इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया देखील तंतुकणिकेमध्येच राबवली जात असते. म्हणजेच इकडे तुम्हाला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, क्रेब्स सायकल आणि ETC रिएक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया ही तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. आणि ग्लायकोलिसिस कुठे राबवली जाते? पेशी द्रव्यात राबवली जाते. हे दोन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. रिकाम्या जागेमध्ये प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आता वरील सर्व प्रक्रियेच्या वेळी तयार झालेले NADH2, बघा जेवढी प्रक्रिया झालेल्या तिकडे NADH2 तयार झालेलाच आहे. त्या NADH2च्या रेणूपासून 3 आणि FADH2 तयार झाल्या, त्याच्या प्रत्येक रेणूपासून 2 असे ATPचे रेणू मिळतात. ATP म्हणजे ऊर्जा स्वरूपात असलेला रेणू आपल्याला मिळतात. तर ATPचे हे रेणू मिळतात आणि या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचे रेणू मिळत असतात. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा, रिकाम्या जागेसाठी येऊ शकतो. अशा पद्धतीने ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होते, म्हणजेच विघटन होते आणि ऊर्जेबरोबर, ऊर्जा म्हणजे ATP स्वरूपातली ऊर्जा, त्या ऊर्जेबरोबर आपल्याला काय काय मिळत असतात? CO2 आणि पाण्याचे रेणू तयार मिळत असतात. हे दोन मुद्दे लक्षात ठेवायचे आणि ही महत्वाच्या तीनही टप्पे ऑक्सिश्वसनाचे तुम्हाला करायला हरकत नाही, सर्वांनी करायचे. आता इकडे NADH2 म्हणजे काय याचा फुल फॉर्म दिलेला आहे, FADH2 चा फुल फॉर्म दिलेला आहे. हे काय परीक्षेला विचारले जात नाहीत. मात्र तुम्हाला पेशी श्वसनामध्ये मदत करणारे 2 सहविकार कोणते? तर तुम्हाला NADH2 आणि FADH2 ही 2 नावं लक्षात ठेवायची आहेत. जोड्या लावायला समजा प्रश्न आला किंवा नावे लिहा असा प्रश्न येऊ शकतो, म्हणून लक्षात ठेवायचं. ATP म्हणजे काय? तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे ऊर्जेने संपृक्त असलेल्या रेणू म्हणजे ATP. आता ATP मध्ये काय असतात? फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना बंधांनी जोडलेले असतात आणि त्या बंधामध्ये ऊर्जा साठवलेली असतात. बघा ATPचे इकडे दिसले तुम्हाला रेणू दाखवलेला आहे, हा बघा ॲडेनोसिन रायबोज हा जो प्रकार आहे, ज्याच्यामध्ये 3 फॉस्फेट हे जोडलेले आहेत आणि ह्याच्या प्रत्येक बंधामध्ये काय आहे? ATP ऊर्जा साठवलेली असते. आता ही ATP ऊर्जा ज्या ज्या वेळेला शरीराला पेशीला आवश्यकता असते, तर त्या त्या वेळेला हे बंध तुटतात, तुटले जातात आणि त्याच्यापासून ऊर्जा मुक्त होते. ही अभिक्रिया दाखवलेली आहे आणि म्हणूनच ATPला ऊर्जेचे चलन म्हणतात. जेवढ्या पेशी शरीरामध्ये, पेशीमध्ये आपल्याला हे ATP स्वरूपात जी ऊर्जा साठवली जात असते, यामधून ऊर्जा आपल्या शरीराला जेव्हा जेव्हा आवश्यकता पडते त्या त्या वेळेला ATPचा वापर ऊर्जेसाठी केला जातो आणि या फॉस्फेटच्या बंधातून आपल्याला ही मुक्त झालेली ऊर्जा मिळत असते. ही अभिक्रिया दिलेली आहे, हे चित्ररूपाने तुम्हाला परीक्षेला जर विचारलं सांगता आलं पाहिजे. बघा ATP ही ऊर्जा युक्त दाखवलेली आहे, बॅटरी फुल दाखवलेली आहे आणि त्याच्यातून ऊर्जा जेव्हा मुक्त होते तर त्याच्यापासून ADP हा रेणू तयार होतो, ज्याच्यामधून एक फॉस्फेट तयार मुक्त होत असतो, वेगळा होत असतो आणि त्याच्यापासून बंध आपला तुटतो आणि त्याच्यापासून ऊर्जा मिळाली जाते. तर हे स्पष्टीकरण दिलेलं आहे ATPचं, ते एकदा वाचून घ्यायचं. हे चित्ररूपाने येऊ शकते आणि शास्त्रीयकरण येऊ शकते. ATPला ऊर्जेचे चलन का म्हणतात? तर हा जो पॅराग्राफ दिलेला आहे हा तुम्हाला परीक्षेला करायचा आहे. मुद्देसूद करा, तुम्हाला परीक्षेला मार्क नक्की मिळू शकेल. नेक्स्ट तुमचा प्रश्न फार महत्वाचा आहे. ज्या ज्या वेळेला आपल्याला उपासमार, उपोषण यासारख्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात, आपल्या शरीराच्या संदर्भात आपल्या घडत असतात, आपण घडवत असतो, त्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये, अशा काही नेहमी नेहमी घडत नाही, तर या परिस्थितीमध्ये आपल्या शरीरात जर कर्बोदकाचा साठा कमी असेल, पहा, जर आपण अन्नपदार्थ पुरेशा स्वरूपात आपण खाल्लं नसेल, उपाशी असतील आपण, तर ऊर्जा मिळवण्यासाठी मग उपयोग कशाचा केला जातो? स्निग्ध पदार्थाचा आणि प्रथिनांचा. तर हा प्रश्न येऊ शकतो की आपल्या शरीरामध्ये स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केव्हा केला जातो, कोणत्या परिस्थितीत केला जातो, ते हे 2 ओळी तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर स्निग्ध पदार्थाचं रूपांतर मेदाम्लात होते, प्रथिनांचं रूपांतर कशात होते? अमिनो आम्लात. ही 2 वाक्य सुद्धा लक्षाचं ठेवायची. स्निग्ध पदार्थाचं रूपांतर मेदाम्ल आणि प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्ल. आता मेदाम्ले आणि अमिनो आम्ले हे ऍसिटिल को एन्झाईम ए मध्ये रूपांतरित केले जातात. या दोघांचं रूपांतर कशात केलं जाते? ऍसिटिल को एन्झाईम ए या रेणूमध्ये केलं जाते आणि ऍसिटिल को एन्झाईम ए एकदा रेणू तयार झाला पेशीमध्ये की त्या रेणूचं क्रेब चक्र कुठे घडते माहिती आपल्याला? तंतुकणिकेमध्ये. तर क्रेब चक्र या अभिक्रियेद्वारे पूर्णतः ऑक्सिडीकरण केलं जाते आणि ऊर्जा मिळवली जाते. अशा रीतीने आपल्या शरीराला उपासमार आणि उपोषण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ऊर्जा मिळवली जाते, ते पण जर कर्बोदक साठे नसतील आपल्याकडे पुरेशा स्वरूपात स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांपासून. तर हे परीक्षेला सुद्धा येऊ शकते, तर हे मुद्दे लक्षात ठेवायचे.
नेक्स्ट वन दिलेला आहे परिचय. शास्त्रज्ञाचा हा काय करायची गरज नाही. जस्ट माहितीसाठी जे सायन्स शाखेमध्ये जाणार आहेत त्यांनी नक्की वाचून ठेवायचं. जस्ट जनरल नॉलेज म्हणून. आता हे 2 तक्ते तुम्हाला करायचे आहेत. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने याच्यापासून ऊर्जा कशी मिळवली जाते हे चार्ट रूपात तुम्हाला परीक्षा येऊ शकते. काही रिकामी जागा देऊ शकतात आणि तुम्हाला भरायला येऊ शकतात. तर लक्षात घ्या 3 आपले अन्न स्रोत त्याच्यापासून कोणकोणते पदार्थ मिळतात. कर्बोदक, ग्लुकोज विघटन, पायरुव्हिक आम्ल मिळते. स्निग्ध पदार्थ आणि प्रथिन इकडे मेदाम्ल मिळते आणि इथून काय मिळते अमिनो आम्ल मिळते. मेदाम्लाचं रूपांतर ऍसिटिल को एन्झाईम ए. अमिनो आम्लाचं रूपांतर सुद्धा त्याचमध्ये केलं जाते आणि पायरुव्हिक आम्लाचं सुद्धा ग्लुकोज विघटन आपण पाहिलं ऍसिटिल को एन्झाईम ए मध्येच केलं जात असते. आणि मग क्रेब चक्र तंतुकणिकेमध्ये राबवलं जाते आणि त्याच्यापासून आपल्याला उत्पादित काय मिळते ऊर्जा मिळवली जाते. आणि बाय प्रोडक्ट म्हणजे जोडीला कुठले उत्पादित मिळतात कार्बन डायऑक्साईड आणि पाणी मिळत असते. अशा प्रकारे ही ऑक्सिश्वसनाची प्रक्रिया दिलेली आहे. आता विनॉक्सी श्वसन ह्याची प्रक्रिया इकडे कम्पेरेटिव्हली टाकलेली आहे. ती पण इंटरेस्टिंग आहे. ती सुद्धा तुम्हाला करायची आहे. कर्बोदके ज्याच्यापासून ग्लुकोज विघटन होत असते. पायरुव्हिक आम्ल पायरुव्हिक आम्ल तयार होते. आता या 2 पायरुव्हिक आम्लामधून म्हणजे इकडून पायरुव्हिक आम्ल इकडून पायरुव्हिक आम्ल इकडे पण किण्वन प्रक्रिया राबवली जाते. आता किण्वन प्रक्रिया विविध वेगवेगळ्या सजीवांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राबवली जाते आणि त्यापासून प्रोडक्ट आपल्याला वेगवेगळं मिळते. जसं इथे किण्व जर किण्व हे सजीव जर किण्वन अभिक्रिया किंवा विनॉक्सी श्वसन करत असतील तर त्याच्यापासून किण्वन अभिक्रियेमधून पायरुव्हिक आम्लापासून आपल्याला अल्कोहोल मिळत असते. जर हीच अभिक्रिया स्नायू किंवा तांबड्या रक्तपेशी जसं व्यायाम करताना आपल्या स्नायूंना जेव्हा ऊर्जेची आवश्यकता असते तेव्हा विनॉक्सी श्वसन केलं जाते तेव्हा पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर किण्वन आणि किण्वन पासून लॅक्टिक आम्ल तयार होते आणि लॅक्टिक आम्लामुळे आपल्याला थकवा जाणवत असतो. आणि जर विविध सूक्ष्मजीव ज्या वेळेला विनॉक्सी श्वसन करतात त्यावेळेला किण्वन प्रक्रियेद्वारे आपल्याला माहिती आहे पायरुव्हिक आम्लाद्वारे विविध प्रकारचे पदार्थ आपल्याला तयार करता येतात. विनेगर आहे जीवनसत्व आहे त्याची निर्मिती होत असते. हे सुद्धा मुद्दे लक्षात ठेवायचे. बघा याचं स्पष्टीकरण या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. हायलाईट केलेले आहेत मुद्दे मी. तर विनॉक्सी श्वसन केव्हा एखादा सजीव करतो तर अशा सजीवांना जेव्हा ऑक्सिजनच्या सानिध्यात जे सजीव राहू शकत नाही उदाहरणार्थ जीवाणू त्यावेळेला विनॉक्सी श्वसनाचा ते अवलंब त्यांना करावा लागतो. त्याचबरोबर विनॉक्सी श्वसनाचे टप्पे कोणते तर 2 टप्पे दिलेले आहेत. ग्लुकोज विघटन ग्लायकोलिसिस आणि किण्वन म्हणजे फर्मेंटेशन हे 2 टप्पे दिलेले आहेत. मात्र विनॉक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होते. पूर्णपणे विघटन होत नाही. ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सी श्वसनाचा एक फरकाचा मुद्दा लक्षात ठेवा. ऑक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्णपणे विघटन केलं जाते ऑक्सिडीकरण केलं जाते. पण विनॉक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होते त्यामुळे कमी ऊर्जा मिळते आणि ऑक्सी श्वसनामध्ये जास्त ऊर्जा मिळते. 3 मुद्दे इकडे क्लिअर झालेले आहेत. त्यानंतर या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनामध्ये पायरुव्हिक आम्लाचे विकरांच्या मदतीने कार्बनी आम्लामध्ये किंवा अल्कोहोल C2H5OH मध्ये रूपांतरित केले जाते. किण्वन अभिक्रिया कशास म्हणतात याची एक तुम्हाला डेफिनेशन इकडे दिलेलं आहे. वाक्य दिलेलं आहे ते लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर काही उच्चस्तरीय वनस्पती प्राणी ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीव सुद्धा ज्या वेळेला ऑक्सिजन वायूची पातळी कमी होते त्यावेळेला ऑक्सी श्वसनाऐवजी विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करत असतात. म्हणजे आपण सुद्धा मानव सुद्धा ऑक्सी श्वसनाऐवजी विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करतो केव्हा ऑक्सिजनची पातळी कमी होते. उदाहरण दिलेलं आहे बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडते त्यावेळेला बीजे जी असतात ते विनॉक्सी श्वसन करतात. आपण सुद्धा व्यायाम करताना आपल्या मांसपेशी म्हणजे स्नायू विनॉक्सी श्वसन करतात आणि म्हणून तिथे जेव्हा लॅक्टिक आम्ल साठते तेव्हा आपल्याला थकल्यासारखं वाटते. शास्त्रीयकरण परीक्षेला येऊ शकते. नेक्स्ट पानावर तुम्हाला दिलेला आहे पान नंबर माझ्या मते बघा 16 पानावर. ठीक आहे. आता 16 पानावर तुम्ही जेव्हा येतात थोडस आपण मागे पुढे केलेले आहे. 16 पानावर येऊया आपण. 16 नंबरचं पानावर तुम्हाला दिलेलं आहे माझ्या मते प्रथिने संदर्भात दिलेलं आहे विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा. त्याच्यात प्रथिनाची व्याख्या तुम्हाला करायची आहे आणि कोणत्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने मिळतात रिकामी जागा प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना येऊ शकते. प्रथिनांपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते 4 आणखी कुठली मिळते आपण आधी पाहिलं कर्बोदकापासून सुद्धा 4 मिळते. प्रथिनांपासून सुद्धा 4 किलो कॅलरी मिळते प्रति ग्रॅम हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रथिनांचं पचन झाल्यावर अमिनो आम्लात रूपांतर होते. अमिनो आम्ल शरीरात शोषले जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव पेशीपर्यंत पोहोचवले जातात आणि मग हे जेव्हा रक्ताद्वारे पोहोचवले जातात मग तेव्हा वेगवेगळे अवयव पेशी त्या अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात. त्याचं उदाहरणाचा हा जो तक्ता दिलेला आहे बघा
हा तक्ता फार महत्त्वाचा आहे, परीक्षेला येऊ शकतो. यापैकी बरेच प्रश्न येऊ शकतात, जोड्या लावा येऊ शकतो, रिकाम्या जागा येऊ शकतात, नावे लिहा येऊ शकतात किंवा हाच तक्ता देऊन, चार्ट देऊन तुम्हाला ह्यातले फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला येऊ शकतात. रक्तापासून कोणते प्रथिने मिळतात ते हिमोग्लोबिन प्रतिपिंडे, त्वचापासून कोणतं मिळतं मेलेनिन, हाडेपासून मिळते ऑस्सिन. तर अशा प्रकारे विविध प्रकारचे आपल्याला पचनानंतर अमिनो आम्ल तयार झालेले दिसतात आणि वेगवेगळ्या प्रकारचा प्रथिनांचा उपयोग आपल्या शरीराला केला जातो. तर हा चार्ट सर्वांनी करा, परीक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर हे वाक्य पण लक्षात ठेवायचं, निसर्गात सर्वात जास्त आढळणारं प्रथिन रुबिस्को नावाचं विकर आहे, जे हरित लवकांमध्ये आढळते. तर रुबिस्को कुठे आढळते? वनस्पतीमध्ये आढळते का प्राणीमध्ये? तर वनस्पती पेशीमध्ये आढळते. वनस्पती पेशीच्या कोणत्या अंगकात आढळते? तर हरित लवकांमध्ये आढळते. हा पॅराग्राफ एकदा करून ठेवा, तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट दिलेला आहे मेदाम्ल आणि अल्कोहोल यांच्यापासून स्निग्ध पदार्थ तयार होतो रासायनिक पदार्थ. स्निग्ध पदार्थाची व्याख्या दिली, प्रथिने आपण पाहिली. आता स्निग्ध पदार्थांपासून मेदाम्ल आणि अल्कोहोल तयार होतात आणि ज्याच्यापासून ही शरीरामध्ये शोषली जातात आणि सर्वत्र पोहोचवली जातात. आता त्याच्यापासून सुद्धा शरीराला पेशींना आवश्यक असणारी पदार्थ तयार केले जातात. त्याची उदाहरणं करायची आहेत तुम्हाला. पेशींचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचा रेणू आवश्यक असतो. हे वाक्य करायचं, ते मेदाम्लापासून तयार केलं जाते. म्हणजे फॉस्फोलिपिड कशापासून, कोणापासून तयार केलं जाते? तर ते मेदाम्लापासून तयार केलं जाते, सांगता आलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरके असतात. त्याचबरोबर चेतापेशींच्या अक्षतंतूभोवती जे आवरण असते ते सुद्धा तयार करण्यासाठी मेदाम्लाचा वापर. मग इथे तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो, मेदाम्लाचा उपयोग आपल्या शरीरामध्ये पेशींना किंवा शरीराला कोणकोणत्या प्रकारे होऊ शकतो? तो बघा, मेदाम्लापासून काय काय तयार करतात. फॉस्फोलिपिड नावाचा रेणू आपल्याला तयार करता येतो. आपल्या पेशी तयार करतात. त्याच्याबरोबर ही संप्रेरकं दिलेली आहेत बघा, 4 ही लक्षात ठेवायची. त्याच्याबरोबर चेतापेशीच्या अक्षतंतूचं आवरण आहे, ते सुद्धा मेदाम्लापासूनच तयार केलं जाते. शरीरातले किती महत्वाचे घटक आपल्या शरीरात मेदाम्लापासून तयार होतात. मेदाम्लापासून म्हणजेच स्निग्ध पदार्थापासून आपल्याला म्हणतात ना, स्निग्ध पदार्थ सुद्धा शरीराला आवश्यक असतात. स्निग्ध पदार्थापासून आपल्याला प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. एवढी प्रचंड ऊर्जा आपल्याला प्रति ग्रॅम मिळत असते, 9 किलो कॅलरी. प्रथिने आणि कर्बोदकापेक्षा त्या तुलनेने स्निग्ध पदार्थ ऊर्जा जास्त मिळत असते. मात्र त्यामुळे काय होते, रोजच्या गरजेपेक्षा आपल्या शरीराला जेवढी आवश्यकता असते त्याच्यापेक्षा जास्त सेवन केलं स्निग्ध पदार्थाचं तर चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवतात. म्हणजे आपल्या शरीराचा जी काही चरबी वाढते, आपली तब्येत जी वाढत असते, आपण लठ्ठपणा जो म्हणतो तो वाढत असतो, तो स्निग्ध पदार्थाच्या अतिसेवनामुळे होत असतो. म्हणून त्याचा वापर अन्न किंवा सेवन हे व्यवस्थित आपल्याला जेवढं आवश्यकता आहे तेवढंच केलं पाहिजे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. नेक्स्ट जीवनसत्व महत्वाचं दिलेलं आहे. जीवनसत्वाची महत्वाचे 6 प्रकार पाठ करून ठेवायचे, ABCDEK. त्यातल्या प्रकारामध्ये स्निग्ध म्हणजे मेदविद्राव्य कोणते आहेत, तर हे 4 आहेत, ADEK हे लक्षात ठेवायचे. आणि बी आणि सी जलविद्राव्य. नावे लिहा. जलद्रव्य जीवनसत्व नावं लिहायची बी आणि सी. मेदविद्राव्य किंवा स्निग्ध विद्राव्य जीवनसत्वाची नावं ADEK लक्षात आलं. याचा पण व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जिथे डिटेलमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याचबरोबर ग्लुकोज विघटन आणि क्रेब्स सायकल किंवा क्रेब्स चक्र प्रक्रियेमध्ये FADH2 आणि NADH2 जे तयार होतात यांच्यासाठी सुद्धा जीवनसत्व B2 आणि जीवनसत्व B5 चा उपयोग करतात. तर जोड्या लावायला येऊ शकतात तुम्हाला की FADH2 यासाठी हे तयार करण्यासाठी तुम्हाला कोणतं जीवनसत्व, तर B2 म्हणजे त्यालाच काय म्हणतात, रायबोफ्लेविन सहसंबंधामध्ये सुद्धा येऊ शकतो. लक्षात ठेवा प्रश्न हा. NADH2 याच्यासाठी निकोटीनामाइड किंवा त्याला म्हणतात जीवनसत्व B5 चा उपयोग केला जातो. पाणी सर्वांना माहिती आहे, तर किती टक्के पाणी असते, 65 ते 70%. पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या किती टक्के पाणी असते, 70%. आणि रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या किती टक्के पाणी असते, जवळपास 90% पाणी असते. पाण्याचं प्रमाण जोड्या लावायला येऊ शकते, रिकाम्याला देऊ शकते. हे मुद्दे, तीनही मुद्दे सर्वांनी करायला हरकत नाही. आणि तुम्हाला परीक्षेला जर प्रश्न आला पाणी सुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे, स्पष्ट करा, शास्त्रीकरण लिहा, तर हे सर्व मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत या पॅराग्राफमध्ये. किती टक्के पाणी आहे म्हणजे पाणी किती महत्वाचं असते हे तुम्हाला लक्षात येईल. त्याचबरोबर हा सर्वात महत्वाचा प्रश्न परीक्षेला आताच्या, की तुम्हाला तंतुमय पदार्थ हे महत्वाचं पोषक द्रव्य आहे का, पोषक द्रव्य आहे. त्याचं कारण, तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, मात्र इतर पदार्थांच्या पचन क्रियेमध्ये आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये आपल्याला तंतुमय पदार्थाचा उपयोग होत असतो. आणि म्हणूनच आपल्या आहारात पालेभाज्या, फळे, धान्य यापासून जी तंतुमय पदार्थ मिळतात, म्हणून याचा समावेश आहारात का करावा असा जर प्रश्न आला तर ही तंतुमय पदार्थ आहेत. आणि तंतुमय पदार्थाची वैशिष्ट्य काय, कुठे मदत करतात, ते ह्या पॅराग्राफमध्ये दिलंय, ते तुम्हाला करायला. हा प्रश्न सर्वांनी करायचा आहे. नेक्स्ट थोडासा कठीण भाग आपल्यासाठी नवीन आणि 11वी साठी बेसिक असं मी सांगितले. 11वी सायन्सला जाणार आहेत त्यांच्यासाठी, म्हणून त्यांनी सर्वांनी करायचं आहे जे सायन्स शाखेमध्ये जाणार आहेत. पेशी विभाजन एक
आवश्यक जीवनप्रक्रिया. इंग्रजीची नावं लक्षात ठेवा. सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. आता पेशी विभाजनाचे मुख्यत्वे 2 प्रकार दिलेले आहेत. महत्वाचं आहे सूत्री विभाजन मायटोसिस आणि अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजे मिओसिस. आता काही महत्वाचे मुद्दे बघा. सूत्री विभाजन कोणत्या पेशीमध्ये घडून येते? कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येते. आणि अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजे जनन पेशीमध्ये घडून असते. हे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. अभ्यास केला असेल तुम्हाला माहिती असतील हे फार महत्वाचे 2 मुद्दे असतात. त्यानंतर तुम्हाला गुणसूत्र बेसिक माहिती पाहिजे. तर ही गुणसूत्र इयत्ता 9वी मध्ये शिकलेले आहेत तुम्ही. तर ह्या गुणसूत्राचे तुम्हाला भाग सांगता आले पाहिजेत. तुम्हाला त्याच्या आधारावर हे सूत्र विभाजन जास्त प्रमाणात समजू शकते. आता कायिक पेशी किंवा मूल पेशी हे सूत्र विभाजनाने विभाजित होतात आपण पाहिले आहेत. तर सूत्री विभाजन 2 टप्प्यामध्ये होत असते. 2 टप्पे कोणते सूत्र विभाजनाचे? एक आहे प्रकल विभाजन म्हणजेच ते केंद्रकाचं विभाजन, त्याला म्हणतात कॅरिओकायनेसिस. आणि परिकल विभाजन म्हणजेच त्या केंद्रकामध्ये असलेल्या जीवद्रव्याचं, केंद्रकाच्या भोवती असलेलं जीवद्रव्य पेशीमध्ये असते त्या जीवद्रव्याचं विभाजन म्हणजे सायटोकायनेसिस. तर प्रकल विभाजन म्हणजे प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन हे 2 टप्पे झाले. कशाचे 2 टप्पे झाले? सूत्री विभाजनाचे. आता त्यातला प्रकल विभाजन दिलाय तो 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होतो. त्या प्रकल विभाजनाच्या 4 पायऱ्या कोणत्या दिलेल्या आहेत? पूर्वावस्था. आता पूर्वावस्था ही जर आकृती परीक्षेला आली, या आकृतीद्वारे तुम्हाला ह्या 4 पायऱ्या स्पष्ट करण्यासाठी परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. पूर्वावस्था प्रोफेस याच्यामध्ये ऍक्च्युअल काय घडते त्याचं वर्णन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये अत्यंत नाजूक धाग्यासारखे जे मूलतः असतात पूर्वावस्थेमध्ये त्या प्रत्येक गुणसूत्राची वलीभवन असते. म्हणजे गुणसूत्र आपल्याला माहिती आहे जे नाजूक धाग्यासारखे असतात त्याचं वलीभवन असते. म्हणजे काय होते? फोल्डिंग होते. त्याला कंडेन्सेशन म्हणतात. आता हे कंडेन्सेशन म्हणजे फोल्डिंग हे वलीभवन जे होत असते ज्याच्यामुळे ते आखूड आणि जाड होतात आणि अर्ध गुणसूत्र जोडीसह ते दृश्य व्हायला सुरुवात होतात. म्हणजे त्याचं दृश्य रूप जे दिसत नव्हते, नाजूक धाग्यासारखे होतात ते दिसत नव्हते, पण हे जेव्हा वलीभवन होते फोल्डिंग होते तेव्हा दिसायला लागतात. त्यानंतर तारा केंद्र सेंट्रोलॉइड हा द्विगुणित होतात आणि त्याबरोबर तारा केंद्र आणि पेशीच्या उत्तर ध्रुवाला जाते. आणि याच प्रोसेसमध्ये पूर्वावस्थेमध्ये लक्षात ठेवायचं केंद्रका आवरण आणि केंद्रिका नाहीसी व्हायला सुरुवात होत असते. हे काही ठळक मुद्दे मी याचा पण व्हिडिओ केलेला आहे, तो पण पहा. स्पष्टीकरण त्यामध्ये सुद्धा डिटेलमध्ये दिलेलं आहे. मध्य अवस्था ज्याच्यामध्ये हे गुणसूत्राचे घनीकरण होते, महत्वाचा मुद्दा. त्यानंतर विषुववृत्तीय प्रतलाला समांतर असल्यास संरचित होतात. बघा दिलेला आहे मध्य अवस्थेमध्ये हे संरचित होतात. ते दिलेलं आहे संरचित होतात. त्याच्यानंतर तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्र बिंदू यावर एक लवचिक प्रथिनांचा धागा तयार होतो. त्या धाग्यांना काय म्हणतात? तुर्कतंतू. हे बघा हे तुर्कतंतू दिलेले आहेत. इथे स्पष्ट दिसत नाही, मी जिकडे स्पष्टीकरण केलं आहे बघा तिकडे व्हिडिओमध्ये छान पद्धतीने चित्र दाखवलेली आहेत. नंतर पश्चावस्था त्याच्यामध्ये गुणसूत्र बिंदूचे विभाजन होते. गुणसूत्र बिंदू काय म्हणजे आपल्याला माहिती आहे. तर त्या विभाजन झाल्यानंतर अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होते आणि विरुद्ध दिशेला ओढली जात असते. बघा हे इकडे विभाजन झालं, हे ती आकृती दिसते ना तुम्हाला, हे विभाजन झालं. इथे ओढले जातात ही अर्धगुणसूत्र जोडी आणि ही अर्धगुणसूत्री सुद्धा या ध्रुवाला ओढली जाते. आणि वेगळे झालेले हे अर्धगुणसूत्र असतात त्यांना म्हणतात जन्य गुणसूत्र. ही प्रत्येकी काय आहेत? जन्य गुणसूत्र. त्या डॉटर क्रोमोझोम्स म्हणतात. आणि ही ओढली जाणारी गुणसूत्र केळीच्या घडासारखी दिसतात. आपल्या केळीचं घड माहिती आहे आपल्याला, जशा केळीची घडं असतात ना त्याप्रमाणे बघा आपल्याला त्याची रचना दिसते. तर हा मुद्दा एक लक्षात ठेवा, कशासारखी दिसतं असं विचारला जाऊ शकतो परीक्षेला, तर तो यात. म्हणजे आकृतीच्या आधारे 4 पायऱ्या तुम्हाला येतील तेव्हा ह्या 3री पायरी आणि ही 4थी पायरी टेलोफेस अंत्यावस्था. मग ही दोन्ही टोकांना पोचलेली गुणसूत्र उलगडतात आणि त्या उलगडल्याला काय म्हणतात? अनफोल्डिंग किंवा डिकंडेन्सेशन. आणि पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळी दिसेनासी होतात, जसं इथे दाखवलेली आहेत बघा. अंत्यावस्थेमध्ये हळूहळू ती उलगडतात आणि मग आपल्याला ते दिसेनासी होतात. त्याचबरोबर केंद्रक आवरण सुद्धा तयार होते. बघा इकडे केंद्रक आवरण तयार झालेलं आहे आणि एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्र तयार झालेली तुम्हाला तिकडे दिसतात. इकडे दिसत आहेत इकडे 2 चित्र. थोडंसं चित्र इकडे क्लिअर दिसत नाहीये, पण तुम्हाला ही 2 जन्य 2n आपल्याला लक्षात आलं असेल. 2 जन्य केंद्र तयार झालेली आहेत आणि जन्य केंद्रापेक्षा केंद्रिका सुद्धा दिसतात आणि तुर्कतंतू हे पूर्णपणे अंत्यावस्थेमध्ये नाहीसे होतात. बघा हे मुद्दे फक्त लक्षात ठेवायचे. ऍक्च्युअली पायऱ्यांमध्ये काय काय घडते या 4ही पायऱ्यांमध्ये, तर ते तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर मग हे सगळं झाल्यानंतर या पायऱ्या पूर्ण झाल्या तर त्यानंतर मग प्रकल विभाजन पूर्ण होते पूर्णपणे आणि त्याच्यानंतर परिकल विभाजनाला सुरुवात होते. परिकल विभाजनाची त्यांनी एक स्पष्ट छान पद्धतीने आकृती काढून दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये पेशी द्रव्याचं विभाजन होते आणि 2 नवीन पेशी तयार होतात. त्यांना जन्य पेशी डॉटर सेल्स असं म्हणतात. आणि या प्रक्रियेमध्ये विषुववृत्तीय प्रतलाला एक समांतर खाच, बघा इकडे खाच तयार झालेली आहे. या पूर्ण पेशीमध्ये एक
खाच तयार झालेली आहे आणि ती खाच हळूहळू खोलवर जाते बघा, एकमेकांना ही खोलवर गेलेली आहे आणि हे दोन वेगवेगळ्या नव्या पेशी आपल्याला इकडे तयार होताना दिसत आहेत. वनस्पती पेशीमध्ये मात्र अशी खाच तयार होत नाही. तर वनस्पती पेशीमध्ये पेशी द्रव्याच्या मध्यभागी एक पेशी पटल तयार होते. म्हणजे इकडे खाच तयार नाही होत, तर पेशी पटल तयार होते आणि त्या पेशी पटलाच्या सहाय्याने मग परिकल विभाजन पूर्ण होते. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. प्राणी पेशीमध्ये खाच तयार होते, वनस्पती पेशीमध्ये खाच तयार होत नाही, तर पेशी पटल तयार होते. हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. त्याचबरोबर महत्वाचा प्रश्न, सूत्री विभाजनाची आवश्यकता आपल्या शरीराला का असते? शरीराच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून करण्यासाठी, जखमा भऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारची रक्तपेशी तयार करण्यासाठी. 4 मुद्दे दिलेले आहेत. 4 मुद्दे करायचे. सर्वांना हा प्रश्न करायला हरकत नाही. त्यानंतर अर्धसूत्री विभाजनाची माहिती काय आपल्याला पुस्तकात जास्त डिटेलमध्ये दिलेलं नाही. फक्त ही आकृती जी दिलेली आहे बघा, त्या पहिल्या आकृतीमध्ये अर्धगुणसूत्रीचा भाग 1 दिलेला आहे. ज्याच्यामध्ये 5 टप्पे दिलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5. ही पूर्वावस्थेचे 5 टप्पे दिलेले आहेत. कशा प्रकारे पूर्वावस्थेमध्ये अर्धगुणसूत्र विभाजनाची सुरुवात होत असते आणि ज्याच्यापासून आपल्याला ही पूर्वावस्थेचा 5वा टप्पा जो मिळतो त्याची सुरुवात मग पुढे आपल्याला दाखवले तूर्कतंतू तयार झालेले आहेत. तूर्कतंतूनंतर हे ओढले जातात परस्पर ध्रुवांना आणि त्याच्यापासून केळीच्या घडासारखे दिसतात. हे जे आपण मुद्दे बघितलेले आहेत बघा, त्याच पद्धतीने ही प्रोसेस थोड्या प्रमाणात पुढे पुढे इथे सुद्धा जात असते. मात्र याच्यामध्ये या अर्धसूत्री गुणसूत्र विभाजनामध्ये भाग 1 हा जो दिलेला आहे आकृतीचा, त्याच्यामध्ये सहजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुनःसंयोग रिकॉम्बिनेशन होत असते. दोन्ही गोष्टी घटना होतात. विचरण पण होते आणि रिकॉम्बिनेशन पण होत असते आणि नंतर ती सहजातीय गुणसूत्र, अर्धसूत्र गुणसूत्र नाही, सहजातीय म्हणजे सारखी गुणसूत्र 2 संचामध्ये विभागली जातात आणि त्यापासून एकगुणी पेशी तयार होतात. हे एकगुणी पेशी तयार 2 झालेल्या आहेत आणि मग या 2 एकगुणी पेशीचं विभाजन दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा, इकडे आकृतीत दाखवलंय. या एकगुणी पेशीमध्ये हे जे 2 दाखवलेले आहेत पेशी, एकगुणी पेशी, या एकगुणी पेशीचं प्रत्येक पेशीचं विभाजन हे पुढे अर्धगुणसूत्र विभाजनाचा भाग 2 मध्ये दाखवलेला आहे. पूर्वावस्था, मध्य अवस्था सेम आणि हे विभाजन पूर्णपणे सूत्री विभाजनासारखं होतं. जे आपण सूत्र विभाजनात पाहिलं बघा सुरुवातीच्या पायऱ्या, त्या पद्धतीने मध्य अवस्था 2 होते. मग पश्चावस्था होत असते. एकमेकांना खेचलं जाते विषुवृत्तीय ध्रुवांना एकमेकांना. मग ते अलग होतात आणि हे सेपरेट एकापासून, हे लक्षात घ्या तुम्हाला, हे तुम्हाला लक्षात घ्या. ह्या एकापासून हा एक आणि ह्या एकापासून हे 2 यामध्ये हे ओढले गेलेले आहेत. आणि मग यापासून नंबर 1 पासून हे पश्चावताची पहिली आहे ड्रॉइंग दाखवलेली, चित्र दाखवलं आहे, त्यापासून हे 2 तयार होतात आणि या दुसऱ्यापासून आणखी 2 तयार होतात. म्हणजे किती एकूण तयार झालेले आहेत? 4 तयार झालेले आहेत. लक्षात घ्या, 4 पेशी तयार झालेल्या आहेत. 4 एकगुणी पेशी इकडे तयार होत असतात. म्हणजे हे टप्पे लक्षात ठेवायचे. थोडंफार त्यांनी सांगितलेले आहेत, स्पष्टीकरण दिलेले आहे, ज्यामध्ये कोणकोणत्या क्रिया घडतात, ज्यामध्ये पारगती, क्रॉसिंग ओव्हर हा महत्वाचा आहे. जनुकीय पुनःसंयोग, रिकॉम्बिनेशन होत असते आणि ह्या 4ही जन्य पेशी, नवजात पेशी जनुकीय जनक पेशीपेक्षा एकमेकांपेक्षा भरपूर वेगळ्या असतात. त्याचे गुणधर्म हे पूर्णपणे वेगळं होते अर्धगुणसूत्राचं वैशिष्ट्य. तर ह्याचे सुद्धा स्पष्टीकरणाचा एक व्हिडिओ केला आहे, तो छान पद्धतीने आहे, तो पण तुम्ही पहा. जास्त डिटेल्स केलेला आहे. तर पासिंग पुरत्या विद्यार्थ्यांनी यामध्ये जाऊ नका. पुन्हा एकदा सूचना देतो, 50-60% विद्यार्थ्यांनी हे करायची गरज नाही. आउट ऑफ मार्क्स ज्यांना काढायचे त्यांनी नक्की करा. कांद्याच्या पेशीचा एखादा जर प्रश्न परीक्षेला आला, हे चित्र देतील आणि हे काही प्रश्न दिलेले आहेत. 2N पेशी म्हणजे द्विगुणित पेशी म्हणजे काय, N म्हणजे एकगुणित पेशी म्हणजे काय, सजातीय गुणसूत्र, असे काही प्रश्न तुम्हाला 1-1 मार्कला विचारले जाऊ शकतील. आणि स्वाध्यायामधला पहिले रिकाम्या जागेचे हे सर्व प्रश्न करा, इम्पॉर्टंट आहेत. व्याख्या द्यामध्ये प्रथिने, ऑक्सिश्वसन, मी फरक स्पष्ट करायला सांगितलं, तिकडे ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन केलाच पाहिजे तुम्ही. पेशी स्तरावर श्वसन करायचं आणि ग्लायकोलिसिस हे तुम्हाला करायचंच आहे. ऑक्सिश्वसनाचे 3 टप्पे, ग्लायकोलिसिस, त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे क्रेब्स चक्र आपल्याला माहिती आहे आणि ETC रिएक्शन म्हणजे तिसरं दिले इलेक्ट्रॉन वहन साखळी. हे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला करता येईल. म्हणजे हा मुद्दा तुमचा तिकडेच क्लिअर होईल. फरक स्पष्ट करा, 3ही फरक स्पष्ट करायचे. ह्याच्यामध्ये तुमच्या व्याख्या तयार होतील. ग्लायकोलिसिस, क्रेब चक्र सर्वात महत्वाचं माझ्या मते वाटते आणि ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन मला इम्पॉर्टंट वाटते. परीक्षेला दाट शक्यता आहे. ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन या परीक्षेला येण्याची शक्यता जास्त आहे. पुन्हा एकदा सांगतो, शास्त्रीयकरणामध्ये मला सर्वात महत्वाचं वाटते तंतुमय पदार्थ, महत्वाचं पोषकद्रव्य. हा एक महत्वाचा प्रश्न करायचाच आहे. त्याच्यानंतर काही उच्चस्तरीय वनस्पती आणि प्राणी सुद्धा विनॉक्सिश्वसन करतात. त्याचं कारण तुम्हाला विचारलं तर हा सुद्धा महत्वाचा वाटतो. ग्लायकोलिसिस प्रक्रिया सविस्तर वर्णन करा, हे मला महत्वाचं असतं वाटते आणि सूत्रविभाजन आकृतीच्या साहाय्याने तुम्हाला येऊ शकते. तर तो 90% मला विद्यार्थ्यांनी करायचा. हा तक्ता सर्वांनी करा, परीक्षेला येण्याची शक्यता जास्त आहे. यामध्ये चॅप्टर मधला हा एक महत्वाचा मुद्दा आहे. क्रेब चक्र, अभिक्रिया कदाचित येऊ शकतो. मात्र हा मी काही मुद्दे सांगितले बघा, हा जो चार्ट
हा महत्वाचा आहे. ऑक्सिशोसन, विनॉक्सी श्वसन आणि तंतुमय पदार्थ एक महत्वाचे पोषक द्रव्य. हे काही मुद्दे फार महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट. हे परीक्षेला विचारण्याची शक्यता दाट आहे. आता यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. ते प्रश्न आपण पाहूया. थोडक्यात बघूया आपण कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. तर भाग 1 मधला प्रश्न म्हणजे हा प्रश्न. तंतुकणिका तुम्हाला दिली जाईल. पुढील आकृतीत दर्शवलेल्या अभिक्रियेचे नाव लिहा. आता कोणत्या प्रकारची अभिक्रिया ही दिलेली आहे? 2 प्रकारच्या अभिक्रिया घडतात. म्हणजे पुस्तकाच्या हिशोबाने जर आपण विचार केला, तर ही जी अभिक्रिया दिलेली आहे, ही क्रेब्स चक्र. लक्षात ठेवा, क्रेब चक्र किंवा क्रेब सायकल ही अभिक्रिया इकडे घडत असते. वरील अभिक्रिया पेशीमध्ये कोणत्या भागामध्ये राबवली जाते? तर कोणता भाग आहे हा? तंतुकणिका. वरील अभिक्रिया कोणत्या घटकाचे ऑक्सिडीकरण केले जात असते? आता ह्यामध्ये महत्वाचा भाग आहे, कोणत्या घटकाचं ऑक्सिडीकरण केलं जात असते? तर ग्लुकोज पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जात असते. त्याचबरोबर वरील ऑक्सिडीकरण प्रक्रियेत कोणकोणते रेणू तयार होत असतात? आपल्याला माहिती आहे कोणकोणत्या प्रकारचे रेणू तयार होत असतात. NADH2 आहे, FADH2 आहे, या प्रकारचे रेणू, CO2 आहे, पाणी आहे, त्याचे रेणू असतात. आणि ऊर्जा, हे FADH2, FADH2 आहे, NADH2 आणि FADH2, त्याच्यापासून ऊर्जा मिळते, म्हणजे ATP मिळतात. ATPचे रेणू मिळतात. नंबर 1 कार्बन डायऑक्साईडचे रेणू मिळतात आणि पाण्याचे रेणू मिळतात. हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. हे चित्र आपल्याला माहिती आहे, श्वसनासंदर्भात दिलं, म्हणजे श्वसन संस्था दिलेली आहे आणि या इंद्रिय संस्थेचं कार्य, म्हणजे श्वसन संस्थेचं कार्य पान नंबर 13 मध्ये जे दिलेलं आहे त्या पद्धतीने स्पष्ट करा की 2 प्रकारे असते श्वसन, शरीर स्तर आणि पेशी स्तर, दोन्ही स्पष्टीकरण तुमचं केलेलं आहे त्या पद्धतीने. इथे ऊर्जेचं चलन एटीपी स्वरूपातलं रिक्त चौकटी पूर्ण करा. इकडे 2 दिलेले आहेत आणि इकडे तिसरे. काय विचार करा काय येऊ शकते? तर इथे तुम्हाला माहिती आहे एटीपी आणि इकडे आहे एडीपी. जेव्हा एटीपी ऊर्जा इथून फॉस्फेटचा बंध वेगळा मुक्त होतो, मुक्त ऊर्जा होते, तेव्हा जो ऋण शिल्लक राहतो तो एडीपी नावाचा राहतो. आणि हे जे दिलेलं आहे रिकामिका, याच्यामध्ये जास्त ऊर्जेचे फॉस्फेट बंध असतात. तर तुम्हाला या प्रकारचं उत्तर तुम्हाला देता येऊ शकेल. त्याचबरोबर पुढील चित्रात दर्शवलेल्या अभिक्रियेतील अभिकारक रेणूचं नाव सांगा. अभिकारक ही संकल्पना सायन्स 1 मध्ये तुम्ही पाहिलेली आहे. अभिकारक कशाला म्हणतात? रासायनिक अभिक्रियेच्या जे डाव्या बाजूला आपण लिहितो त्याच्यामध्ये अभिक्रिया घडत असते, त्याला अभिकारक म्हणतात. त्या अभिकारकाचं हे नाव म्हणजे एटीपी हे नाव तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. किंवा ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट रेणू आहे हा, ते 3 फॉस्फेट युक्त, तर हे लिहिता आलं पाहिजे. वरील रेणूला ऊर्जेचं चलन का म्हणतात? मी सांगितलं, हा शास्त्रीयकरण परीक्षेला नक्की येऊ शकतो, हा सुद्धा करायचा. हा चार्ट मी पुन्हा एकदा सांगतो, महत्वाचा आहे. स्निग्ध पदार्थाचं रूपांतर कशात होते? मेदाम्ल. प्रथिनाचं रूपांतर कशात होते? अमिनो आम्ल. आणि कर्बोदके ग्लायकोलिसिस होते आणि त्याचं रूपांतर कशात होते? पायरुविक आम्ल. या सर्वांचं रूपांतर ऍसिटिल कोएन्झाइम ए रेणूमध्ये होते आणि या ऍसिटिल कोएन्झाइम ए रेणू हा तंतुकणीमध्ये क्रेब चक्राद्वारे, क्रेब चक्र अभिक्रिया राबवली जाते आणि त्यापासून मग CO2, H2 आणि ऊर्जा मिळते. हे महत्वाचे मुद्दे ह्या रिकामी जागा तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत. हा चार्ट सर्वांनी परीक्षेसाठी करायचा. दुसरा चार्ट हा मी दिलेला आहे, विनॉक्सी श्वसन करून ठेवा, कदाचित परीक्षेला येऊ शकतो. पहिला चार्ट फारच महत्वाचा आहे. 99% हा तो येण्याची शक्यता जास्त वाटते मला. आणि इथे दिलेला आहे विनॉक्सी श्वसनाचं दिलेलं आहे, तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पायरुविक आम्ल इकडे दिलेला आहे. किण्वन प्रक्रिया. किण्वन प्रक्रिया 3 प्रकारच्या सजीवांमध्ये होऊ शकते. नंबर 1 किण्वमध्ये होऊ शकते, ज्याच्यापासून अल्कोहोल तयार होत असते. त्याच्यानंतर इकडे स्नायू, या उजव्या बाजूला दिलेला आहे, स्नायू किंवा तांबड्या रक्तपेशीमध्ये होते, त्याच्यामध्ये लॅक्टिक आम्ल तयार होत असते. आणि ज्या वेळेला विविध प्रकारचे सूक्ष्मजीव ही अभिक्रिया करतात तेव्हा विनेगर, जीवनसत्व यासारखे पदार्थ आपल्याला मिळत असतात. तर ते सुद्धा तुम्हाला सांगता आले पाहिजेत. ह्या रिकाम्या जागा महत्वाच्या आहेत. नेक्स्ट वन दिलेलं आहे, प्रथिने संदर्भात पचनानंतर अमिनो आम्ल जे विविध प्रकारचे मिळते, विविध प्रकारच्या अवयवांना त्याला उपयोग मिळत असतो, तो प्रश्न दिलेला आहे. त्याचबरोबर प्रथिनांपासून प्रति ग्रॅम किती ऊर्जा मिळते? आपल्याला माहिती आहे प्रथिनांपासून 4 किलो कॅलरी प्रति ग्रॅम ऊर्जा मिळत असते. निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन कोणतं? तर रुबिस्को. आणि कुठे आढळते ते? हरित लवकांमध्ये आढळले. तो मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि हा जो चार्ट आहे पान नंबर 16 वरचा, तो फार महत्वाचा आहे. त्वचा, मेलेनिन रंगद्रव्य किंवा कॅरेटिन आपल्याला मिळत असते. हाडे पासून ऑसिन नावाचा आपल्याला पदार्थ महत्वाचा मिळत असतो किंवा प्रथिन तयार केले जात असते. आणि पेशीमध्ये प्रद्रव्य इकडे दिलंच आहे. स्वादुपिंड, स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन हे मुद्दे लक्षात ठेवायचे. स्नायू, स्नायूमध्ये ॲक्टिन आणि मायोसिन नावाचं लवचिक प्रथिन तयार मिळते. आणि रक्तामध्ये सर्वांना माहिती आहे हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंड, हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे तुम्हाला सांगता आले पाहिजेत. म्हणजे ही जी उत्तरं आहेत ही जर दिली तुम्हाला सहजपणे मार्क मिळवता येईल. ही कृतीपत्रिका सुद्धा फार महत्वाची आहे. नेक्स्ट तुम्हाला दिलेली आहे जोड्या लावा. याच
ज्या प्रथिनांच्या संदर्भात जो प्रश्न आहे हा वेगळ्या प्रकारचा त्यांना विचारायचा असेल, तर अशा प्रकारे जोड्या लावायला प्रथिनं देतील आणि शरीराचे भाग कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं प्रथिन तुम्हाला मिळू शकते आणि कशाप्रकारे रूपांतरित होत असते. तर ही एक जोडी लवा आहे, ही करून ठेवायची. ही दुसरी आहे. थोडक्यात तो चार्ट 2.4 प्रथिने दिला तो सर्व केला, तर तुम्हाला ह्या तिन्ही प्रकारच्या जोड्या तुम्हाला देता येतील. बघा तिन्ही जोड्या लावा. तुम्हाला न बघता जर येत असतील, ह्या देता येत असतील, 100% तुमची तयारी झालेली आहे, अभ्यास झालेला आहे. असं हा सर्व प्रश्न सर्वांनी करा. प्रथिनाच्या संदर्भात हा परीक्षेला शक्यता वाटू शकते मला. त्यानंतर सूत्रविभाजन 90% विद्यार्थ्यांनीच इथे लक्ष द्यायचं आहे. थोडीशी किचकट अभिक्रिया आहे. पुढील आकृतीत कोणता पेशी विभाजनाचा प्रकार दर्शवलेला आहे. कोणत्या प्रकारचा पेशी विभाजन इकडे दाखवलेलं गेलेलं आहे, तर सूत्री विभाजन हे सांगता आलं पाहिजे. वरील प्रकारच्या पेशी विभाजनात कोणत्या प्रकारच्या पेशी विभाजित होतात, नावे लिहा. तर कोणत्या प्रकारच्या पेशी तयार होत असतात ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कायिक पेशी आणि मूल पेशी. त्याचबरोबर वरील पेशी विभाजन प्रकार किती टप्प्यामध्ये पूर्ण होतात, टप्प्यांची नावं लिहायला सांगितलेलं आहे. म्हणजे 2 नावं आहेत, प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन. 2 नावं लक्षात ठेवायची. त्यानंतर ही वरील पेशी विभाजनाच्या किती पायऱ्या, म्हणजे पायऱ्या कोणत्या, पायऱ्या स्पष्ट करा सांगितलेल्या आहेत. मग त्याची पूर्वावस्था आहे, मध्यावस्था आहे, पश्चावस्था, अंत्यावस्था, या दोन सगळी 4 पायऱ्या स्पष्ट करता आल्या पाहिजेत. आणि पुढील आकृतीत पेशी विभाजनाचा उपयोग लिहा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी सांगितलं तुम्हाला सूत्री विभाजनाचा ज्या 4 उपयोग दिलेला आहे, शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी, जखमा भरून काढण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. तर हे काही मुद्दे थोडेसे फास्ट सांगतोय, पण ऑलरेडी आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे, तर असा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट वन, हा पेशी विभाजनाचा कोणता टप्पा दर्शवलेला आहे, तर आपल्याला माहिती आहे परिकल विभाजन, पेशी द्रव्याचं विभाजन होत असते. या टप्प्याचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे, त्या टप्प्याचं नाव लिहायचं. आणि हा टप्पा जो आहे प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी सारख्याच पद्धतीने होत असतो का, नाही, तर स्पष्ट करा सांगितलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे प्राणी पेशीमध्ये खाच तयार होते समांतरमध्ये, आणि वनस्पती पेशीमध्ये पेशी पेटल तयार होते. ते मुद्दे आपण आधीच बघितले, ते सुद्धा करायचे. नेक्स्ट वन दिलं, पुढील आकृतीत कोणता पेशी विभाजनाचा प्रकार दर्शवला, अर्धसूत्र, गुणसूत्र विभाजन. आणि त्यावर आधारित काही प्रश्न, हे 5 भागाचा प्रश्न तुम्हाला स्वाध्यायामध्ये जो दिलेला आहे तो वर्णन केलेला आहे, बाकी डिटेल्समध्ये जास्त दिलेला नाही. तर एवढं सध्या आपण भाग 1चा बघितलेला आहे मुद्दा. आता आपण भाग 2 मध्ये, थोडासा वेळ जाईल तुम्हाला, पण भाग 2 सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. वेळ फार कमी आहे. सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2. व्हिडिओ पॉज करायला मध्ये मध्ये हरकत नाही, स्पष्टीकरण जर तुम्हाला सलग बघता येत नसेल तर पॉज करून बघत जा. आता इकडे हे चित्र महत्वाचं आहे. या चित्रामध्ये काही जीवन प्रक्रिया दर्शवलेल्या आहेत. कोणकोणत्या जीवन प्रक्रिया, जसं इकडे फांदे लावून किंवा तोडलेली फांदी लावून वगैरे, म्हणजे शाकीय पद्धतीने प्रजनन प्रक्रिया किंवा वनस्पती वाढू शकते. इथे बी रोपण करून, बीजांकुरण होऊन रूप दाखवले क मध्ये. त्यावर कोंबडीचं अंड ही एक प्रजननाची प्रक्रिया दाखवली आहे. त्याचबरोबर सूत्री विभाजनाचा हा एक भाग ड मध्ये दाखवलेला आहे. तर अशा प्रकारचे 4ही मुद्दे, त्यावरून तुम्हाला सजीवाची जीवन प्रक्रिया काही दर्शवल्या, त्या जीवन प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचा प्रजनन या जो भागामध्ये स्पष्ट केलेला आहे. तर त्याची व्याख्या पहिल्या पानावरची सर्वांनी करायची. महत्वाचं लक्षण आहे. आणि प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन हे सुद्धा फारच महत्वाचं. पुढची पिढीच निर्माण जर झाली नाही तर उत्क्रांती वगैरे ह्या प्रकार घडूच शकत नाही. तर प्रजनन फार महत्वाचा भाग आहे. अलैंगिक प्रजननामध्ये, असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये महत्वाचे मुद्दे, व्याख्या. आता इकडे पुन्हा सांगतो, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन फरक स्पष्ट करा. त्याच्यामध्ये पहिली व्याख्या दोघांची करायची, म्हणजे हा पहिला मुद्दा तुमचा क्लिअर होईल. दुसरा मुद्दा हा तुमचा क्लिअर होईल. दुसरी ओळ बघा, 2 भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारे प्रजनन आहे, म्हणून नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखा असतो. बघा इकडे असतो सांगितले, नवजात सजीव जो निर्माण होतो प्रजननानंतर तो तंतोतंत मूळ सजीवासारखा. लैंगिक प्रजननात तशी शक्यता नसते, वेगळा असतो, भिन्न असतो, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर या प्रजननात एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्र विभाजनाने होत असते. कोणत्या विभाजनाने, गुणसूत्र विभाजनाने. आणि लैंगिक प्रजननाची वेगळ्या पद्धतीने अर्धगुणसूत्र विभाजनाने होत असते. त्यानंतर जननी विचरणाचा अभाव अलैंगिक प्रजननाचा तोटा आहे, मात्र फायदा सुद्धा एक आहे. अलैंगिक प्रजनन वेगाने होणारे प्रजनन आहे. एक फायदा एक तोटा, हे तुम्हाला मुद्दे करायचे आहेत. आता तुम्हाला प्रकार दिला, ह्याच्या हेडिंग एकदा पाठ करून ठेवा. एक पेशी सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार. एक आहे द्विविभाजन पहिला. तर द्विविभाजनामध्ये तुम्हाला साधे विभाजन दिलं, म्हणजे द्विविभाजनाचे 3 प्रकार. साधे विभाजन अमिबामध्ये, आकृतीवरून सांगता आलं पाहिजे. आडवे विभाजन पॅरामेशियम मध्ये, हे आकृतीवरून ओळखता आलं पाहिजे. आणि हे दिलेलं आहे उभे विभाजन, द्विभाजन उभ्या पद्धतीने युग्रिनामध्ये. हे 3 मुद्दे लक्षात ठेवायचे.
आता कोणकोणत्या प्राण्यांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये असं म्हणणार नाही, कोणकोणत्या सजीवांमध्ये हे द्विविभाजन प्रक्रियेने लैंगिक प्रजनन होत असते. तर हे काही उदाहरणं दिलेली आहेत. अधिकेंद्रकी सजीव म्हणजे जीवाणू, अधिजीव म्हणजे अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना नावे लिहा येऊ शकतात, लक्षात घ्या. द्विविभाजन करणारे आदिजीव कोणते? तर अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना. आदिकेंद्रकी सजीव कोणते द्विविभाजन करणारे? जीवाणू सांगता आले पाहिजेत. आणि दृश्य केंद्रकी पेशीमधील काही अंगके सुद्धा द्विविभाजन करतात. तर ही नावं कदाचित परीक्षेला विचारली जाऊ शकतात. कोणती पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात? तर तंतुकणिका आणि हरितलवके. दोन मुद्दे लक्षात ठेवा. तंतुकणिका, हरितलवके, पेशी अंगके. नावे लिहा, सहसंबंध जोडा. यामध्ये हे प्रश्न विचारले जातात. हा पॅराग्राफ सर्वांनी करायचा. कन्फ्युजन होणार नाही. नेक्स्ट वन दिलेला आहे, हे सदर विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने, दोन्ही पद्धतीने होऊ शकते. नेक्स्ट वन दिलेला आहे त्याने, आदी जीवांमध्ये विभाजनाचा अक्ष म्हणजे आदी जीवांमध्ये जर अक्षावरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे विभाजन असते. अमिबा आकार नाहीये, कोणत्याही अक्षातून होऊ शकते म्हणून त्याला साथे म्हणतात. पॅरामेशियम आडवे द्विभाजन आणि युग्लिना उभे द्विभाजन. त्यानंतर हा एक मुद्दा रिकाम्या जागामध्ये येऊ शकतो किंवा सत्यासत्यमध्ये सजीवांमध्ये द्विभाजन कोणत्या परिस्थितीत होत असते? ज्या वेळेला मुबलक अन्न उपलब्ध असते त्याच वेळेला होऊ शकते, लक्षात ठेवा. मुबलक अन्न उपलब्ध नसेल तर या परिस्थितीत द्विभाजन होऊ शकत नाही, हा मुद्दा लक्षात ठेवायचा. नेक्स्ट वन दिले बहुविभाजन. अलैंगिक एकपेशीय प्रजननामध्ये बहुविभाजन हा दुसरा मुद्दा दिलेला आहे. आता ह्यामध्ये अमिबाचं उदाहरण घेतलेलं आहे. अमिबा आणि तत्सम एक, तत्सम म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणताही आदिजीव म्हणजे पॅरामेशियम असो, युग्लिना असो, हे जे आहेत एक जीव, आदिजीव आहेत प्राणी, त्याचं प्रतिकूल वातावरणामध्ये, अनुकूल नाही हा, अन्न जेव्हा नसते त्या प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. म्हणजे ज्या वेळेला अपुरं अन्न, इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते, त्यावेळेला अमिबा काय करतो? छद्मपात तयार करत नाही, पायासारखे अवयव ते तयार करत नाही, हालचाल थांबवतो, गोलाकार होतो आणि गोलाकार झाल्यावर पेशीभोवती कठीण आणि संरक्षक कवच तयार करतो आणि या कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला काय म्हणतात? पुटी म्हणतात, सिस्ट. तर हा शब्द लक्षात ठेवायचा, पुटी कशाच म्हणतात. त्यानंतर मग तिकडे पुटीमध्ये केंद्रकाचे अनेक वेळा सूत्रविभाजन होते, म्हणजे अनेक केंद्रके तयार होतात आणि मग पेशीद्रव्याचे पण विभाजन होते आणि मग छोटे छोटे अमिबा तयार होतात आणि मग प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ते पुटीमध्ये राहतात, अनुकूल परिस्थितीला फुटतात आणि मग अनेक नवजात अमिबा तयार होतात. त्याचं वर्णन ह्या आकृतीमध्ये दिलेलं आहे. जनक अमिबा ही आकृती परीक्षेला येऊ शकते आणि याच्या आधारावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. पुटी कशाच म्हणतात? हे संरक्षक कवच निर्माण करतो. त्याच्यामध्ये केंद्रकाचं अनेक वेळा विभाजन होते आणि पेशीद्रव्याचं विभाजन होते, मग छोटे छोटे अमिबा तयार होतात. ही प्रोसेस इकडे तिसऱ्या स्टेपमध्ये होते आणि मग जेव्हा अनुकूल परिस्थिती होते तेव्हा ही पुटी फुटते आणि मग नवजात अमिबा बाहेर पडत असतात. बहुविभाजन प्रक्रिया दुसरी दिलेली आहे. तिसरी प्रक्रिया आहे कलिकायन. म्हणजे सजीवामध्ये ज्या वेळेला अलैंगिक एकपेशीय सजीवांबद्दल प्रजनन होतो तर तिसरा प्रकार दिलेला आहे कलिकायन. कलिकायांमध्ये किण्व हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. ही आकृती महत्वाची आहे. किण्वांमध्ये कशा प्रकारे कलिका तयार होत असते ते दिलेलं आहे. ही रिकामी जागा होऊ शकते. टिंब एकपेशीय कवकांमध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होत असते किंवा किण्व या एकपेशीय कवकांमध्ये टिंब पद्धतीने अलैंगिक प्रजनन येऊ शकते. कलिकायन मुद्दा लक्षात ठेवायचा. आता या कलिकायन पद्धतीमध्ये सूत्रविभाजनाने दोन केंद्रके तयार होतात. प्रत्येक पेशीला जनक पेशी म्हणतात सांगितलंय. एक बारीकसा फुगवटा तयार होतो आणि या फुगवट्याला काय म्हणतात? कलिका. इथे दाखवलेला आहे बघा, हे फुगवटा तयार झालाय त्याला कलिका म्हणतात. इकडे फुगवटा तयार झाला दुसऱ्या स्टेपमधून. मग ही कलिका हळूहळू वाढत जाते आणि योग्य वाढ झाल्यानंतर जनक पेशीपासून ती वेगळी होत असते. तर इकडे बघा कलिका किती तयार झाल्यात, 1 2 3 4 अशा प्रकारे नवजात किण्व पेशी म्हणून ते वाढतात आणि तयार होत असतात. कलिका प्रोसेस सोपी आहे, मुद्दे लक्षात ठेवा. नंतर आता एकपेशीय झालं. आता दिलेलं आहे बहुपेशीय सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन कसं होते. असेक्सुअल रिप्रोडक्शन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स, ज्याच्यामध्ये खंडीभवन, फ्रॅगमेंटेशन, तर ज्याच्यामध्ये दोन तुम्हाला उदाहरणं दिली आहेत, स्पायरोगॅरा दिला आणि सायकॉन स्पंज. दोन्ही उदाहरणं लक्षात ठेवायची. खंडीभवन, स्पायरोगॅरा म्हणजे शैवाल स्पायरोगॅरा आणि सायकॉन सारखा स्पंज, हे जे सजीव आहेत त्याच्यामध्ये खंडीभवन म्हणजे फ्रॅगमेंटेशन, अलैंगिक प्रजनन होत असते आणि हे बहुपेशीय आहे, ते लक्षात ठेवा. स्पायरोगॅरा ज्यावेळेला मुबलक पाणी आणि पोषकद्रव्य उपलब्ध जातात, तंतूची वेगाने वाढतात आणि तंतूचे छोटे छोटे तुकडे होतात, त्याला खंडीभवन म्हणतात. मात्र स्पायरोगॅरा आणि सायकॉनमध्ये फरक काय तुम्हाला विचारला परीक्षेला, की खंडीभवन दोघांमध्ये होते पण दोघांमधला महत्वाचा फरक काय? तर स्पायरोगॅरा तंतूची वेगाने वाढ होते, त्याला पोषक द्रव्य आणि पाणी मुबलक मिळावं, वेगाने वाढ होते, तंतू छोट्या छोट्या तुकड्यामध्ये खंडीभवित होतात, स्वतःहून करतो तो. मात्र सायकॉनच्या शरीराचं जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर त्याच्यापासून नवीन सायकॉन तयार होतात.
असं स्वतःहून तो तयार करत नाही. हा महत्वाचा फरक इकडे दिलेला आहे. पुनर्जनन दुसरा बहुपेशीय प्रकार दिलाय अलैंगिक प्रजननाचा. तर पुनर्जन्म म्हणजे पालीचं आपल्याला उदाहरण दिलं आहे. शेपटी तुटल्यावर पुन्हा शेपटी आपल्याला त्याला येत असते, आपल्याला माहिती आहे, वाढत असते. प्लॅनेरियाचं कसं आहे, तर स्वतःच्या शरीराचे तो स्वतः 2 तुकडे करतो विशिष्ट परिस्थितीमध्ये आणि प्रत्येक तुकड्यांपासून शरीराचा उर्वरित भाग तयार होतो आणि नवजात प्राणी तयार होतो. ही प्रक्रिया म्हणजे पुनर्जन्म. बघा त्याचे 2 भाग झाले. एक तोंडाकडचा भाग झाला, एक शेपटाकडचा भाग झाला. तोंडाकडचा भाग तुटला, तर त्याच्यापासून हा एक सलग खालचा भाग तो स्वतःहून तयार करतो. आणि जर शेपटीकडचा भाग असा राहिला आहे, तर त्याच्यापासून हा पूर्ण वरचा भाग इकडे तयार झालेला दिसतो. दोन्ही प्रकारे तो पुनर्जनन प्रक्रियेद्वारे अलैंगिक प्रजनन करतो आणि प्लॅनेरिया हे नाव लक्षात ठेवायचं. टिंब प्राणी हा पुनर्जनन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतो. प्लॅनेरिया सहसंबंधामध्ये सुद्धा येऊ शकतात. मुकुलयन तिसरा भाग देखील आहे बहुपेशीय अलैंगिक प्रजननामध्ये. बडिंग त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये हायड्राचं उदाहरण हे चित्र लक्षात ठेवायचं. ज्यामध्ये सुद्धा कलिका मध्ये जसा फुगवटा तयार होतो तसा हायड्रामध्ये सुद्धा एक फुगवटा तयार असतो आणि प्रत्येक फुगवटा जो तयार होतो त्याला मुकुल म्हणतात. या मुकुलाची वाढ होत असते आणि त्याचा छोट्या हायड्रामध्ये रूपांतर होते. आणि छोटा हायड्रा जरी तयार झाला तेव्हा तो जॉईंट असतो, कनेक्टेड असतो. तर हा कनेक्टेड कुठे असतो? मूळ हायड्राचा, जनक हायड्राच्या कनेक्टेड. शरीराचा स्तर, पचनगुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर आणि पचन गुहेशी संलग्न असतात, ते एकत्र असतात आणि त्याच्याद्वारे त्याचं पोषण होत असते. आणि ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ होऊन स्वतःचं अस्तित्व टिकवण्यापुरता तेवढी वाढ होते त्याची, तेव्हा तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा हा निरावलंबी म्हणजे स्वतंत्रपणे जीवन जगत असतो. तर हा एक प्रश्न येऊ शकतो. शाकीय प्रजनन. शाकीयमध्ये वनस्पतीमध्ये कोणकोणत्या अवयवामध्ये होऊ शकते? मूळ आहे, खोड आहे, पान आहे, मुकुल आहे. मग मुळांद्वारे होणाऱ्या वनस्पती कोणत्या? खोडाद्वारे कोणत्या? पानांद्वारे कोणत्या? मुकुलाद्वारे कोणत्या? हे सांगता आलं पाहिजे. इथे 3 चित्र दाखवलेली आहेत. त्या चित्रांची नावं लक्षात ठेवा. पानफुटी, हे रताळे दाखवलेले आहे, एक बटाटे दाखवलेले आहे. मग बटाट्याच्या कंदांवर डोळ्यांच्या म्हणजे मुकुलाच्या, पानफुटी पानांच्या कडांवर मुकुलांच्या साहाय्याने शाकीय प्रजनन केलं. मुकुलांच्या साहाय्याने पानफुटी आणि बटाट्याचं उदाहरण देऊ शकता. आता गवत, ऊस यासारख्या वनस्पती पेरावर असलेलं मुकुल, मुकुल म्हणजे डोळ्यासारखा भाग दाखवला असतो, तिकडे असतो बघा, त्या मुकुलावर शाकीय प्रजनन होते. आणि गाजर, मुळा, रताळे ही मुळांच्या पद्धतीने, ही मुळं असतात त्यांच्या पद्धतीने शाकीय प्रजनन करतात. हे काही मुद्दे आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत, ते करायचे. बीजाणू निर्मिती. आपल्याला माहिती आहे पावाच्या तुकड्यावर बुरशी येते आणि त्याच्यापासून जे आपल्याला पाव खराब होत असतो, आपल्याला खाण्यायोग्य राहत नाही, त्याच्यामध्ये जे म्युकर सारखे कवक असतात ह्यामध्ये बीजाणूधानी असतात आणि त्या बीजाणूधानीमध्ये बघा, या बीजाणूधानीमध्ये बरेचसे बीजाणूंची निर्मिती होते. ज्या वेळेला योग्य वेळ येते, परिस्थिती असते, तेव्हा ते फुटतात आणि बीजाणू बाहेर पडतात आणि पुन्हा ओलसर जागा मिळाली, उबदार जागा मिळाली, त्यापासून ते नवीन कवकजाल तयार करत असतात. तर बीजाणू निर्मिती हे काही मुद्दे आहेत, ते करायचे. अलैंगिक प्रजननानंतर लैंगिक प्रजनन फरक स्पष्ट करा. तुम्हाला मी आधीच सांगितलेला कुठले कुठले मुद्दे असतात. तर अलैंगिक प्रजनन मध्ये वेगळा प्रकार दाखवला आहे. लैंगिक प्रजननामध्ये कायम 2 जनक पेशींच्या मदतीने होत असतात. इकडे 2 जनक पेशींची आवश्यकता असते. 2 जनक पेशी कोणत्या? एक तर आहे स्त्री युग्मक, दुसरा आहे पुयुग्मक. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. युग्मक निर्मिती कशी होते त्याचं एक वर्णन दिलेलं आहे. अर्ध गुणसूत्र विभाजनाने लैंगिक प्रजननामध्ये गुणसूत्राची संख्या निम्मी होते आणि अर्धसूत्र युग्मकाची निर्मिती होते. यामुळे जनक पेशी ह्या कशा असतात? एकगुणी असतात, हॅप्लॉइड, निम्म्या होतात का नाही अर्धगुणीमध्ये, म्हणून त्या एकगुणी होतात. त्यानंतर फलन प्रक्रिया, फर्टिलायझेशन प्रक्रिया होत असते, ज्याच्यामध्ये स्त्रीयुग्मक, पुयुग्मक या एकगुणी पेशीचा संयोग होतो. पुन्हा एकदा द्विगुणी डिप्लॉइड युग्मनजाची झायगॉटची निर्मिती होते आणि त्या क्रियेला फलन म्हणतात. मग हा युग्मनज सूत्री विभाजनाने होऊन भ्रूण तयार होतो आणि भ्रूणाची वाढ झाल्यावर नवजात जीव तयार होतो. फलन प्रक्रिया हे काही मुद्दे लक्षात ठेवायचे. आता या प्रजननामध्ये नरजनक आणि मादीजनक या दोघांचा सहभाग असतो आणि म्हणून ह्यांच्यामध्ये जी जीवाकडे जी जनकाची विचरित जनुके असतात ही वेगवेगळी असतात. त्याच्यामुळे नवीन जीव हा काही गुणधर्माशी जनकाशी साम्य दाखवतो, पण काही गुणधर्म हे जनकापेक्षा वेगळे असतात. कारण 2 आहेत ना जनक, मादी जनक आणि नरजनक, आणि म्हणून आपल्या सजीवात विविधता आढळते. म्हणजेच तुम्हाला सजीवामध्ये विविधता का आढळते याचं शास्त्रीकरण जर विचारलं तर हे मुद्दे लक्षात ठेवायचे. किंवा वनस्पती आणि प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःच का वाचवू शकतात, अस्तित्व का टिकवतात, तर त्याचं सुद्धा हे शास्त्रीकरण येऊ शकतं. तर हे मुद्दे लक्षात ठेवायचे. वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन, सेक्सुअल रिप्रोडक्शन, प्लांट्स वनस्पतीमध्ये दाखवलेलं आहे. ते फुलाचे महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला इकडे जास्वंदीचं फुल दर्शवलेलं आहे त्यांनी. महत्वाचा मुद्दा, वनस्पतीमध्ये कोणतं असा भाग आहे जो लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक एकक आहे? शास्त्रीय कारण येऊ शकते फुल. वनस्पतीमध्ये फुल हे लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक काय एकक आहे? त्याचं हे संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. कारण
फुलांमध्ये एकूण 4 मंडल असतात. ते 4 मंडलची नावं निदलपुंज, दलपुंज, पुंमग आणि जायांग. आता यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचं काम करतात आणि म्हणून फुलामध्ये हे अवयव असतात. म्हणजे फुल हे कार्यात्मक एकक आहे आणि त्याने संरक्षणाचं काम करणारे निदलपुंज आणि दलपुंज. बघा आकृती तुम्हाला लक्षात येईल. इकडे निदलपुंज हे दाखवले. जेव्हा कळी स्वरूपात असते का नाही, हिरव्या रंगामध्ये ते फुल मध्ये कळी स्वरूपात असते, त्या हिरव्या रंगाचा जो भाग असतो ना, त्याला म्हणतात निदलपुंज. आपल्याला माहिती आहे. पुष्पवृंत, देठ आपल्याला माहिती आहे. दलपुंज म्हणजे पाकळ्या, ह्या विविधरंगी असतात हेही माहिती आहे. मधोमध काही फुलांमध्ये हा असतो भाग कुक्षी, काही फुलांमध्ये हा वेगळ्या प्रकारे असतो. ओळखता आला पाहिजे. ह्या कुक्षीच्या खाली हा देखील भाग आहे अंडाशय, ज्याच्यामध्ये बीजांडे वगैरे प्रकार असतो. त्यानंतर कुक्षी, कुक्षिरुंत म्हणजे हे देठ, एक नलिका असते, ते पोकळ नलिका, त्याला कुक्षिरुंत म्हणतात. कुक्षी, कुक्षिरुंत आणि अंडाशय या तिघां मिळून काय तयार होते? जायांगा तयार होते. आणि इकडे बाजूला छोटे छोटे तंतू असतात. परागकोश त्याच्यावरती असतात आणि त्याला जोडलेला रुंत असतो. यापासून पुमंग तयार होत असतो. फुलांचे अंतरंग हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो आणि हे भाग सुद्धा महत्वाचे आहेत, ते सुद्धा, आणि त्याची महत्वाची कार्य सुद्धा येऊ शकतात. आता हे 2 चित्र दाखवले. पपईची फुल, नर फुल आणि मादी फुल असा उल्लेख केलेला आहे. तर त्याच्यामधला मुद्दा आधी आपण हा क्लिअर करून घ्या. पुमंग पुल्लिंगी दल आहे, त्यांना पुकेसर म्हणतात. जायांग स्त्रीलिंगी आहे आणि त्याला स्त्रीकेसर म्हणतात. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, पुकेसर आणि स्त्रीकेसर. आणि जर एकाच फुलामध्ये पुमंग जायांग दोन्ही मंडळ असतात, जसं जास्वंदीचं फुल म्हटलं आपण, बरीचशी फुलं ही उभयलिंगी असतात. पण काही फुलांमध्ये एकच मंडल असते, त्याला एकलिंगी फुल म्हणतात. मग फक्त पुमंग असेल त्याला नर फुल म्हणणार आणि फक्त जायांग असेल मादी फुल. पपई ह्याची जी फुलं जर तुम्ही बघितली तर त्या फुलांमध्ये नर फुल आणि मादी फुल आपल्याला सांगता येते, कारण प्रत्येकामध्ये नर फुलामध्ये पुमंगच असतो आणि मादी फुलामध्ये फक्त जायांग असतो. तर एक शास्त्रीय कारण येऊ शकते की पपईच्या फुलाला आपण एकलिंगी फुल का म्हणतात किंवा काही फुलांना आपण उभयलिंगी का म्हणतात, त्याचं कारण तुम्हाला देता आलं पाहिजे. नंतर देठ असतो त्याला पुष्पवृंत, मी आधी सांगितलं, तर पुष्पवृंती फुले म्हणतात त्यांना. आणि ज्यांना देठ नसतो त्यांना काय म्हणतात, तर स्थानबद्ध. पुकेसराला एक रुंत असते आणि परागकोश असतात. त्या परागकोशाचे 4, आता इकडे पुकेसराचं वर्णन दिलेलं आहे, हे करून ठेवा, की ज्याचे 4 कप्पे असतात त्याला कोष्टक म्हणतात आणि कोष्टकामध्ये अर्धसूत्र गुणसूत्र परागकण तयार होतात. म्हणजे परागकण कुठे तयार होतात, तर कोष्टकामध्ये. कोष्टक कुठे असतात, परागकोशामध्ये. हे एक क्रम लक्षात ठेवायचा. योग्य वेळी परागकोश फुटतात आणि परागकण बाहेर येत असतात. आता हे झाले पुकेसराचं वर्णन ह्या पॅराग्राफमध्ये. आता इकडे दिलेलं आहे जायांगाचं. मग जायांगाचे घटक म्हणजे दल म्हणजे स्त्रीकेसर. पुकेसर झाला, आता स्त्रीकेसर. स्त्रीकेसर स्वतंत्र बसते, संयुक्त बसते, काही फुलांमध्ये जोडलेलं असते किंवा थोडंसं वेगळं असते. त्यानंतर प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते, जसं मी आकृतीत दाखवलेलं आहे. तर अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षिरुंत, म्हणजे त्याला स्टाईल म्हणतात, आणि ही कुक्षिरुंत त्याच्या टोकाशी कुक्षी असते, जसं या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे बघा. इथे या टोकाशी कुक्षी दाखवलेली आहे आणि हा जो पोकळ नलिका आहे त्याला कुक्षिरुंत असं म्हटलं जात असते. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात, त्याला ओव्हिल्स, बीजांडे म्हणजे ओव्हिल्स म्हणतात. आणि बीजांडामध्ये अर्धगुणसूत्र विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो आणि प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अर्धसूत्रे असं अंडपेशी असतात आणि त्याचबरोबर 2 एक गुणी ध्रुवीय केंद्रके असतात. मग आता भ्रूणकोशाचं वर्णन दिलेलं आहे. भ्रूणकोश तयार कसा होतो, तर तो बीजांडामध्ये तयार होतो. कशा पद्धतीने तयार होतो, कोणत्या पद्धतीने, अर्धगुणसूत्र विभाजनाने तयार होत असतात. आता हे बीजांड कुठे असतात, तर ती अंडाशयात असतात, एक किंवा अनेक. म्हणजे उलट सुलट तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे. कुक्षी, कुक्षिरुंत, कुक्षिरुंताच्या टोकाशी कुक्षी, कुक्षीमध्ये च्या तळाशी, कुक्षिरुंताच्या तळाशी अंडाशय, अंडाशयामध्ये बीजांड, बीजांडाचं विभाजन, मध्ये विभाजन कोणतं होते, अर्धगुणसूत्र विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अर्धसूत्री अंडपेशी असतात, त्याचबरोबर 2 एक गुणी ध्रुवीय केंद्रके असतात. हे लक्षात ठेवायचं. परागविभवनाची व्याख्या, पॉलिनेशन, परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात आणि परागकण होतात, आणि ह्याची प्रोसेस तुम्हाला दिलेली आहे. कशा प्रकारे परागकणात अजैविक घटक उपयोगी पडतात, वारा, पाणी, जैविक घटक, कीटक, पक्षी, इतर प्राणी. पक्षी, आता काहीकांच्या पायांना चिकटतात परागकण, पक्षी चोचीमध्ये कधी कधी आणतात आणि त्याच्यामध्ये एका फुलाकडे दुसऱ्या फुलाकडे हे कुक्षीवर पडतात आणि वारा, पाणी यांच्यामार्फत सुद्धा ते पाहून नेले जातात आणि त्यांच्या मदतीने परागकण प्रोसेस सुरुवात होत असते. परागकण जेव्हा कुक्षीवर पडतात तेव्हा कुक्षी चिकट असते, त्यामुळे कुक्षीला ते चिकटतात. चिकटल्यानंतर ते अंकुरित होतात आणि मग त्याच्यातून 2 पुयुग्मक तयार होतात. बघा इकडे दिलेले आहे, हे परागकण इकडे चिकटलेले आहेत. मग कुक्षीमध्ये परागकण हे अंकुरतात, अंकुर त्याला फुटतो आणि त्याच्यातून अंकुर फुटल्यानंतर त्याच्यामध्ये पुयुग्मक 2 तयार होत असतात. मग हे दीर्घ परागनलिका जी असते
त्यामार्फत हे वाहून नेले जातात आणि कुठे जातात? बीजांडामध्ये जातात. बीजांडामध्ये कुठे जातात? तर ते भ्रूणकोशामध्ये जातात. जो तयार झालेला असतो भ्रूणकोश त्याच्यामध्ये जातात. तिथे परागनलिकेचं नलिकेचं अग्र म्हणजे टोक असते ते फुटते आणि ते भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. एकदा का सोडले गेले का ते पुंयुग्मक अंडपेशीशी संयोग पावतात. बघा कुठे इकडे अंडपेशी दिसते, इथे अंडपेशी दिसते आणि याच्यामध्ये हे जे पुंयुग्मक संयोग त्यातला एक पावत असतो आणि युग्मनच त्याच्यापासून तयार होत असतो. या प्रक्रियेला फलन म्हणतात. आता तुम्हाला इकडे लक्षात येईल 2 ठिकाणी दाखवल्यात पुंयुग्मक. पुंयुग्मक इथे अंडपेशीशी पण संयोग होतो. त्याचबरोबर दुसरं पुंयुग्मक असते ते ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावते आणि त्याच्यापासून भ्रूणपोष तयार होतो. शब्द बघा, भ्रूणकोश नाही, भ्रूणपोष स्पर्म तयार होतो आणि हा जो भ्रूणपोष असतो तो भ्रूणाचं पोषण करतो आणि म्हणून त्याला भ्रूणपोष म्हणतात. तर या प्रक्रियेत 2 पुंयुग्मक भाग घेतात म्हणून त्याला द्विफलन डबल फर्टिलायझेशन म्हणतात. तर तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो या प्रोसेसला, जी परागण प्रोसेस आहे त्याला द्विफलन का म्हणतात प्रोसेस, त्याचं शास्त्रीय कारण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कारण 2 पुंयुग्मक संयोग होत असतात एकाच वेळेला म्हणून त्याला द्विफलन असं म्हणतात. हे दिलेलं आहे स्वयंपरागण, एकाच फुलातून एकाच झाडाच्या फुलातून परागण होते ते आणि त्याच्याच दुसऱ्या वनस्पतीच्या फुलामध्ये जेव्हा होत असते तेव्हा त्याला म्हणतात परपरागण. असे 2 प्रकार दिले आहेत, ते फक्त वाचून घ्यायचे. त्यानंतर बीजांकुरण ही व्याख्या लक्षात ठेवायची. ह्या आकृतीद्वारे कोणती संकल्पना स्पष्ट होते? तर बीजांकुरणाची. तर बीजांकुरण म्हणजे नक्की एक्झॅक्ट काय? तर बीजातील भ्रूणकोशाचा वापर करून युग्मनाची वाढ होते आणि मग नवीन रोपट तयार होत असते. म्हणजे जमिनीवर जेव्हा बी पडते तेव्हा अनुकूल परिस्थिती मातीत रुजते आणि त्यानंतर ही प्रोसेस होत असते. तर हे मुद्दे घ्यायचे लक्षात. आता मानवातील लैंगिक प्रजनन, सेक्सुअल रिप्रोडक्शन, ह्युमन बिईंग, ह्याच्यामध्ये त्या अगोदर तुम्हाला पुरुषामध्ये कोणती लिंग गुणसूत्र असतात आणि स्त्रीमध्ये कोणती असतात आणि परीक्षेला असं शास्त्रीय कारण विचारलं जाऊ शकते. फक्त वाय गुणसूत्र पुरुषामध्ये कारणीभूत असते आपल्या माहिती, एक स्त्री सत्व नाही आणि म्हणूनच पुरुषामध्ये जेव्हा जे लैंगिक गुणसूत्र जेव्हा मूल होणार असते तेव्हा ते त्याचं कारणीभूत हे पुरुषाला धरलं पाहिजे, स्त्रीला नाही. या संदर्भात एखादा प्रश्न येऊ शकतो. आता मानवी पुरुष प्रजनन संस्था, मेल रिप्रोडक्शन सिस्टम, आकृती तुम्हाला चित्ररूपात येऊ शकते आणि त्याच्यावरचे हे भाग कदाचित रिक्त जागा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतील. तर ते भाग लक्षात ठेवायचे. मूत्राशय आहे, शुक्राशय आहे, अधिरूषण आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता ह्याचं वर्णन जे दिलेलं आहे फार महत्वाचं दिलेलं आहे की पहिला प्रश्न, मानवी पुरुष प्रजनन संस्था कोणत्या भागांपासून तयार होते? पहिला मुद्दा काय दिलेला आहे? वृषण, टेस्टीज. बरोबर, हे टेस्टीज दाखवल्यात 2. त्यापासून विविध वाहिन्या म्हणजे नलिका, त्यानंतर ग्रंथी यापासून तयार होतो. वृषण कोणत्या भागात असतात? उदर पोकळीच्या बाहेर वृषण असतात. हे मुद्दा लक्षात ठेवायचा. आता वृषणामध्ये असंख्य शुक्रजनन नलिका असतात. म्हणजे शुक्रजनन नलिका कुठे असतात? तर त्या वृषणामध्ये असतात. आता त्यामध्ये असलेल्या शुक्रजनन नलिका ज्या असतात त्याच्यामध्ये जननद अधिस्तर पेशी असतात. मग कोणत्या पेशी असतात शुक्रजनन नलिकेमध्ये? जननद अधिस्तर पेशी. त्याचं अर्धगुणसूत्र विभाजन होते पद्धतीने आणि शुक्रपेशी तयार होतात. मग शुक्रपेशी कशा प्रकारे तयार होतात त्याचं वर्णन ह्या 3 ओळीमध्ये दिलेलं आहे. एकदा का शुक्रपेशी तयार झाल्या मग शुक्रपेशी विविध नलिकाद्वारे पुढे सरकवल्या जातात, पाठवल्या जातात. मग या नलिकांचा क्रम, नंबर 1 वृषणचालिका, अपवाहिनी, अधिवृषण, शुक्रवाहिनी, स्खलनवाहिनी, मूत्रजनन वाहिनी, असा हा क्रम दिलेला आहे. हा क्रम लक्षात ठेवा. परीक्षेला हा क्रम तुम्हाला येऊ शकतो. कोणत्या क्रमाने ह्या शुक्रपेशी नलिकांद्वारे पुढे पुढे पाठवल्या जातात. जसजशा पाठवल्या जातात तसतसं त्या शुक्रपेशींचं परिपक्वन होत जातात आणि फलन करण्यात प्राप्त होतात. आता पुढे पण महत्वाचा एक मुद्दा दिलेला आहे. शुक्राशयाचा जो स्त्राव आहे तो कोणत्या ग्रंथीमध्ये स्त्रवला जातो? स्खलन ग्रंथीमध्ये. आणि पुरस्थ ग्रंथी आणि काउपर्स ग्रंथी यांचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये होतो. आणि या दोहोंपासून या सर्व स्त्राव आणि शुक्राणूपासून काय तयार होते? रेत, म्हणजे त्याला सेमन किंवा वीर्य असं म्हणतात. आणि हे रेत शिश्नाद्वारे बाहेर सोडले जात असते. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. रेत कशा प्रकारे तयार होते त्याचं वर्णन इकडे दिलेलं आहे. आणि हा मुद्दा सत्य-असत्यमध्ये येऊ शकतो किंवा एका वाक्यामध्ये येऊ शकतो. मूत्रजनन वाहिनी आणि शिश्न वगळता सर्व अवयवांच्या प्रत्येकी एक एक जोड्या असतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे वगळलं त्याच्यामध्ये प्रत्येकी एक एक जोडी असते, म्हणजे 2-2 असतात, भाग असतात. पण ह्याच्यामध्ये जोडी नसते. शिश्न आणि मूत्रजननामध्ये पर्टिक्युलर एकच अवयव असतो, जोडी स्वरूपात आढळत नाही. अशाच प्रकारे मानवी स्त्री प्रजनन संस्था. हा एक प्रश्न येऊ शकतो तुम्हाला कदाचित. मानवी स्त्री प्रजनन संस्था आणि पुरुष प्रजनन संस्था फरक स्पष्ट करा. जर परीक्षेला आला तर तो सुद्धा तुमची तयारी असली पाहिजे. मुद्दे तुम्हाला लिहिता आले पाहिजे. जसं इकडे पहिला मुद्दा दिलाय बघा, स्त्री प्रजनन संस्थेमध्ये सर्व अवयव उदर पोकळीत असतात. पुरुष प्रजनन संस्थेत तसं नसते. वृषण हे उदर पोकळीच्या बाहेर असतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर त्यांच्यामध्ये कोणकोणते अवयव असतात, कोणकोणत्या भागांपासून ही तयार झालेली असते. अंडाशयाची एक जोडी,
अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय आणि योनी. बघा, अंडनलिका, अंडाशय, गर्भाशय आणि योनी या भागांपासून ही काय तयार झालेली आहे? मानवी स्त्री प्रजनन संस्था तयार झाली. या व्यतिरिक्त कंदमूत्र मार्ग ग्रंथीची एक जोडी असते असं सांगितलेलं आहे. फक्त एक लक्षात ठेवायचा मुद्दा. हा मुद्दा आपल्याला माहिती आहे. प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एका अंडापेशात उदरपोकळीमध्ये येते. अंडनलिकेच्या टोकाला नरसाळ्यासारखा भाग असतो आणि त्याच्यामध्ये एक छिद्र असते. आता इथे काय तेवढं पर्टिक्युलर दाखवलेलं नाही, पण हे लक्त वाचून घ्यायचं आहे. त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते, ज्या छिद्रात अंडपेशी नलिकेमध्ये प्रवेश करते आणि अंडनलिकेत आतील पृष्ठात रोमक असतात. ती रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात. म्हणजे अशी प्रोसेस या मानवी स्त्री प्रजनन संस्थेमध्ये होत असते. आता पुढे दिलेला युग्मक गॅमेट फॉर्मेशन कशा प्रकारे तयार होत असते? तर शुक्रपेशी मानवी पुरुष संस्थेमध्ये आणि अंडपेशी स्त्री प्रजनन संस्थेमध्ये ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि ज्याच्यामध्ये पुरुषांच्या वृषणामध्ये यौवनावस्थेपासून मरेपर्यंत शुक्रपेशी तयार केल्या जातात. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. शुक्रपेशी हा मरेपर्यंत तयार होतात. मात्र स्त्री भ्रूणाच्या जन्माच्या वेळा त्याच्या अंडाशयात 2 ते 4 लक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी असतात. परंतु स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवनावस्थेपासून पुढे रजोनिवृत्तीचा वय, रजोनिवृत्तीचं वय म्हणजे साधारणपणे 45 वर्षापर्यंतच ह्या पेशी तयार होत असतात. मात्र त्यानंतर होत नाही. दरमहा एक लक्षात ठेवायचं, परिपक्व होऊन तिचे अंडमोचन होते. आणि स्त्री प्रजनन संस्थेचं जे कार्य वयोपरत्वे थांबण्याचं म्हणजे जे 45 वर्षापर्यंत आहे, त्या काळाला म्हणतात रजोनिवृत्ती. आणि साधारणपणे 45 ते 50 वर्षादरम्यान स्त्री शरीरातील प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचं स्त्रवणे विस्कळीत होते. जे संप्रेरक स्त्रवत असतात का ज्याच्यामुळे प्रोसेस होत असते, त्यांचं विस्कळित आणि त्याच्यामुळे रजोनिवृत्ती तिकडे थांबली जात असते. आता यामुळेच रजोनिवृत्ती येत असते, हे सुद्धा मुद्दा त्याने लक्षात ठेवलेला आहे. विस्कळीत होत असते म्हणजे 45 वर्षापर्यंत त्याचं कार्य नियंत्रित होतं, त्यामुळे तिकडे स्टॉप होत असते. पुढे दिलेलं आहे फलन. फलन प्रक्रिया म्हणजे शुक्राणू अंडपेशी एकत्र येतात, युग्मनज तयार होतो. सिंपल वाक्य फलन म्हणतात. आता फलनाची प्रक्रिया कुठे होते? तर मानवाची फलनाची प्रक्रिया शरीराच्या अंतर्गतच होत असते. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनिमार्गात रेत स्खलित केले जातात आणि ज्याच्यामध्ये त्या रेतातील काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू योनिमार्ग, गर्भाशय, अंडनलिका प्रवेश बघा, क्रम बघा, योनिमार्ग नंतर गर्भाशय नंतर अंडनलिकाचा प्रवास करतात आणि त्यातील फक्त एक आणि एकच रिकामी जागा लक्षात ठेवायचं, एक आणि एकच शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचं फलन करतो. एकच शुक्राणू एकमेव अंडपेशीचं. असंख्य एवढे दशलक्ष शुक्राणू येतात, त्यातल्या एकाच शुक्राणूचं फलन होते. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. नेक्स्ट, यौवनावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत साधारणपणे 10 ते 17 पासून 25 ते 50 वर्षापर्यंत दरमहा प्रत्येक महिन्याला स्त्री आता प्रजनन संस्थेमध्ये बघा अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते. म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत जवळपास 2 ते 4 दशलक्ष अंडपेशीपैकी साधारणपणे फक्त 400च अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात आणि उरलेल्या अंडपेशी ज्या तयार होतात त्याचा ऱ्हास होतो. हे सर्व प्रकार स्त्री ह्या प्रजनन संस्थेमध्ये घडत असते. विचार करा, स्त्री ही जी प्रजनन संस्था किंवा स्त्री जर आपण बघितलं त्याच्यात किती त्रास सहन करत असतात, किती त्यांना वेदना होत असतील प्रत्येक वेळेला. ही एक मनामध्ये एक फिलिंग्स तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. प्रजनन संस्था आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल फार महत्वाचे मुद्दे इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला स्पष्ट करण्यात येईल, जेणेकरून तुम्हाला जाणीव असली पाहिजे की आपल्या पुरुष संस्था प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था यांच्यामध्ये बराच फरक आहे आणि तो निसर्गतःच फरक दिलेला आहे. एका बाजूने आपल्या स्त्रीला वरदान दिलेलं आहे जन्म मुलांना देण्यासाठी, मात्र तेवढाच त्यांना त्रासही तेवढाच दिलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नेक्स्ट वन दिलेला आहे फलन. ही फलनाची चित्र येऊ शकते आणि परीक्षेला तुम्हाला तसा विचारला जाऊ शकते. आता इकडे मानवातील लिंग निश्चिती ह्याच्यामध्ये फरक प्रश्न येतो, शास्त्रीय कारण येऊ शकते, तर तो सुद्धा म्हणता लक्षात ठेवा. जर चित्र हे आलं आणि त्याच्या स्वरूपाने जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. इयत्ता 9वी मध्ये माझ्या मते हे तुम्हाला डिटेल्समध्ये दिलेलं आहे. विकास आणि जन्म, तर ह्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला आता फलन झालं आणि त्यावेळेला फलन झाल्यानंतर युग्मनाचं अनेक वेळा सूत्री विभाजन होते, भ्रूण तयार होतो आणि ह्याचं जे मार्गक्रमण आहे ते गर्भाशयाच्या दिशेने होत असते. गर्भाशयात पोहोचल्यानंतर तिथे रोपण होते आणि मग पुढे त्याचा वाढ आणि विकास होतो. हे काही मुद्दे लक्षात ठेवायचे. आता हा मुद्दा सर्वांनी करायचा. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी टिंब नावाचा अवयव तयार होतो. कोणता अवयव तयार होतो? अपरा. आणि फलन झाल्यापासून पुढे साधारणतः 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये भ्रूणांची
पूर्ण वाढ. किती महिन्यामध्ये भ्रूणाची पूर्ण वाढ होते? 9 महिन्याची. हा कालावधी इकडे त्या चित्रामध्ये दाखवलेला आहे. कशा प्रकारे त्याची वाढ होत असते. ते छोटेसे मुद्दे, काही मुद्दे दिले आहेत ते महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट वन दिलेला आहे सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांनी हा प्रश्न करायचा आहे. माहितीसाठी सुद्धा, आपल्या नॉलेजसाठी सुद्धा. मेन्स्ट्रुअल सायकल, एमसी हा प्रकार आपण स्त्रीच्या बाबतीत ऐकत असतो, मुलींच्या बाबतीत ऐकत असतो. पण किती महत्त्वाचा भाग आहे, किती प्रोसेस तिकडे त्या घडत असतात आणि किती प्रकारच्या वेदनेना त्यांना सामोरे जावं लागते. हाही फार महत्त्वाचा मुद्दा इकडे दिलेला आहे. तर आर्तव चक्र, ऋतुचक्र, मेन्स्ट्रुअल सायकल कशा प्रकारे दिलं आहे याचं वर्णन करणारा एक व्हिडिओ मी केलेला आहे. तो अवश्य बघा. ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्तव चक्र, ऋतुचक्र कशास म्हणतात ही व्याख्या दिलेली आहे. नैसर्गिक प्रक्रिया आहे. किती संप्रेरक तिकडे नियंत्रण होते? 4. त्यांची नावं लक्षात ठेवायची. पुटिका ग्रंथी संप्रेरक, ल्युटिनायझिंग संप्रेरक, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरक 4 दिलेली आहेत. मग नंतर या 4 प्रजनन म्हणजे जी काही संप्रेरकं दिलेली आहेत त्याचा उपयोग तुम्हाला इकडे वर्णन करून दिला आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा. यामध्ये अंडमोचन हा जो प्रकार आहे, ही व्याख्या आहे, ही तुम्हाला करायला हरकत नाही. अंडमोचन ही संकल्पना स्पष्ट करा. ह्या 2 ते 3 ओळीमध्ये दिलेली आहे. ज्यामध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेचं पूर्ण वाढ होते आणि पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटते आणि त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. त्याला अंडमोचन म्हणतात. हे एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि ही जी आकृती दिलेली आहे आर्तवचक्र म्हणजे एमसीची, तर ह्याच्यामध्ये संकल्पनेवर तुम्हाला लक्षात आलं. समजा हा प्रकार दिला आहे, खालचा जो दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मासिक पाळीमध्ये गर्भाशयात कसा बदल होतो. हा लाल रंगाने दाखवलेला तो रक्तस्राव आहे, लक्षात ठेवा. त्याला म्हणतात रजोस्त्रावाचा काळ. जवळपास 5 दिवस हा चालत असतो आणि त्याच्यामध्ये गर्भाशयाचा आकार कशा प्रकारे बदलत असतो, गर्भाशयामध्ये कोणकोणते बदल होतात ते दाखवलेले आहे. आता गर्भाशयाच्या अंतःस्तराचा पुनर्निर्मितीचा काळ हा एवढा दिवसाचा दाखवला आहे. इकडे पुनर्निर्मितीचा काळ टाकला आहे अंतःस्तराचा. अंडमोचनाचा काळ हा महत्त्वाचा इकडे मुद्दा दिलेला आहे आणि त्यानंतर गर्भाशयात स्तर ते अंतःस्तराच्या ग्रंथीच्या स्त्रवण्याचा काळ सुद्धा दिलेला आहे. अशा रीतीने ही प्रोसेस, हे जे 4 मुद्दे दिलेत ना काळ, हे करून ठेवा. त्यानंतर वरती दिल्यात मासिक पाळामध्ये अंडाशयात होणारे बदल, हे वरच्या भागात दाखवलेले आहेत. हे भाग दाखवले आहेत अंडाशयात. अंडाशयात कोणकोणते बदल होतात, त्यापासून कोणकोणती संप्रेरके स्त्रवली जातात. इकडे इस्ट्रोजेन स्त्रवलं जाते. त्यानंतर इथे प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन स्त्रवलं जाते. त्याच्या अगोदर इकडे वरती दाखवले बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला पीयूषिका ग्रंथीमधून काही 2 महत्त्वाचे FSH आणि LH नावाची संप्रेरके, जी तुम्हाला वरती त्याचा फुल फॉर्म दिलेला आहे तो लक्षात ठेवायचा. LH म्हणजे पीतपिंडकारी संप्रेरक, ल्युटिनायझिंग संप्रेरक आणि FSH म्हणजे पुटिका ग्रंथी संप्रेरक म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हा प्रकार संप्रेरक म्हणजे हॉर्मोन, लक्षात ठेवा. तर ह्या स्त्रवण्यामुळे हे काही बदल घडत असतात आणि ह्याला आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र असं म्हणतात. पुढच्या प्रकारामध्ये दिलेला आहे तुम्हाला, ज्यामध्ये तुम्हाला रक्तस्राव जो होतो म्हणजे मासिक पाळी कशाला म्हणतात, ऋतुस्राव कशाला म्हणतात, त्याचं पूर्णपणे वर्णन दिलेलं आहे. हे जे मुद्दे आहेत हे मासिक पाळीच्या संदर्भात तुम्हाला करायचे आहेत. अंडपेशीचं 24 तासात जर तयार झाले नाहीत, फलन झालं नाही, तर पीतपिंड अकार्यक्षम होतात आणि त्याचं रूपांतर कशात होते? श्वेतपिंडात. ही एक वाक्य महत्वाचं आहे. ज्यामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकाचं स्त्रवण पूर्णपणे थांबते आणि ह्या संप्रेरकाचं स्त्रवण थांबलं, त्याच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतःस्तराचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते आणि एकदा का ऱ्हास होण्यास सुरुवात झाली का अंतःस्तरातील उती, अफलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे बाहेर टाकली जातात. ही प्रोसेस नैसर्गिकरित्या होत असते आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव साधारणपणे किती दिवस सुरू होतो? 5 दिवस आणि यालाच म्हणतात ऋतुस्राव, मासिक पाळी किंवा एमसी असा शब्द म्हटला जातो. तर हे फार महत्वाचे आहेत मुद्दे, तो सर्वांनी करून ठेवा. त्यानंतर स्त्रीला एमसीच्या काळात किंवा मासिक पाळीच्या संदर्भात विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबर विश्रांतीची गरज का असते त्याचं वर्णन तुम्हाला इथे दिलेलं आहे. कारण मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालो, अशक्तपणा जाणवतो. त्याचा जो 4 ते 5 दिवसाचा जो रजस्त्रावाचा कालावधी असतो त्याला वेदना होत असतात आणि स्त्रीला संसर्गाची सुद्धा शक्यता असते. असे 3 ते 4 मुद्दे पॉइंट वाईज उत्तर लिहा, मुद्दे वाईज लिहा. नंबर 1 ओळ 1 मुद्दा, नंबर 2, नंबर दुसरा, तसं 3 ते 4 मुद्दे दिले तरी पुरेसे आहे. आता प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान, रिप्रोडक्शन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे काही स्त्रियांच्या बाबतीत किंवा पुरुषांच्या बाबतीत आपल्याला अपत्य प्राप्तीमध्ये बाधा आणण्याची महत्त्वाची कारणं आपल्याला पाहावयास मिळतात. जसं स्त्रियांच्या मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशीच्या निर्मितीतील अडथळे, अंडपेशीच्या प्रवेशात असणारे अडथळे आणि गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे या कारणांमुळे अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही. हा प्रश्न येऊ शकतो. स्त्रियांची कोणकोणती कारणं असू शकतात अपत्य प्राप्ती न होण्याची, ही काही महत्त्वाची देतात. आता पुरुषामध्ये अपत्य प्राप्तीत बाधा आणणारी कारणं कोणती?
तर नंबर 1 वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव, शुक्रपेशीची मंद हालचाल, शुक्रपेशीतील विविध व्यंग अशी 3 कारणं दिलेली आहेत. मग ही कारणं, स्त्रीची कारणं ह्या असे मुद्दे तुम्हाला लक्षात येऊ शकतात. आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे देतात? IVF फार महत्त्वाचं आहे. भाडोत्री मातृत्व, सर्वस्वी आपल्याला माहिती आहे आणि वीर्यपेढी हे मुद्दे तंत्राने अशा अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती होऊ शकतो. जसं काच नलिकेतील फलन IVF म्हणजे ह्याला IVFचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, इन विट्रो फर्टिलायझेशन, ज्याच्यामध्ये काच नलिकेत 2 युग्मनजाचे फलन घडून येतं. बघा काच नलिका दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ह्या काच नलिकेद्वारे इकडे 2 युग्मकाचं फलन ह्या नलिकेत घडवलं जाते. ज्याच्यामध्ये तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो आणि ही जी पद्धत आहे ही कोणत्या कारणाने अवलंबली जाते? त्याच्या वेळेला शुक्रपेशीचं अल्प प्रमाण पुरुषामध्ये होत असते किंवा अंडपेशीचं अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असणारे अडथळे हे स्त्रीच्या बाबतीतली कारण. या 2 कारणांमुळे जर अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून अपत्य प्राप्ती करता येते. तर हा एक प्रश्न येऊ शकतो. भाडोत्री मातृत्व म्हणजे काय? ही व्याख्या लक्षात ठेवायची. काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते. अशा वेळेला स्त्रियांना भाडोत्री मातृत्व या आधुनिक उपचार पद्धतीची मदत घ्यावी लागते. मग ही स्पष्ट इकडे केलेली आहे. ज्या पद्धतीमध्ये काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते, त्यावेळेला अंडाशयातून अंडपेशी मिळवली जाते. अंडपेशीचं काच नलिकेत त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशीचा वापर करून फलन घडवून आणलं जाते आणि त्यापासून भ्रूण तयार केलेला दुसऱ्या स्त्रीच्या, ती स्त्री नाही जिच्यापासून जे अंडपेशी मिळवली आहे, तर दुसरी एखादी स्त्री तुम्ही मिळवली जाते आणि त्याच्यात गर्भाशयात रोपण केलं जातं. अशा परिस्थितीमध्ये ज्या स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूण रोपण केलं जाते ती स्त्रीला भाडोत्री माता म्हणजे सरोगेट मदर असं म्हणतात. तिचा आधार घेऊन ते मूल तिकडे तिच्या पोटामध्ये वाढत असते आणि अशा प्रकारे त्यांना अपत्य प्राप्ती होत असते. आपल्या देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय लेव्हल सुद्धा अशा प्रकारे सरोगसी प्रकार बऱ्याच प्रमाणात पाहावयास मिळतो. वीर्यपेढी, स्पर्म बँक, सेमन बँक असं म्हटलं जाते त्याला, हे आपल्याला माहिती आहे. वीर्यपेढी नवीन संकल्पना फार महत्त्वाची आहे, कारण रक्तपेढीसारखीच वीर्यपेढी सुद्धा इच्छुक पुरुषांच्या सर्व शारीरिक आणि तपासण्या झाल्यानंतर स्खलित केलेलं वीर्य साठवून ठेवलं जात असते. कारण ज्यामध्ये आपल्याला काही पुरुषांमध्ये काही आपल्याला बाधा निर्माण होत असतात, काही कारणं असतात ज्याच्यामुळे ते स्पर्म्स किंवा वीर्य मिळत नसेल, तर हे वीर्य अशा प्रकारचं तिकडे यूज केलं जाते. मात्र त्याची गुप्तता पाळली जात असते. आता गरजवंत दाम्पत्याला जर इच्छा असेल तर अशा रेतांचा वापर केला जातो आणि IVF तंत्राने स्त्री अंडपेशी फलित केली जाते आणि भ्रूणाच्या संबंधित त्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केलं जाते. कायद्यानुसार एक लक्षात ठेवायचं, वीर्यदात्याचं नाव गुप्त ठेवलं जाते, त्यामुळे पुढे समस्या येण्याची शक्यता फारच कमी असते. नेक्स्ट दिलेला आहे पॉइंट जुळे ट्विन्स, ज्याच्यामध्ये जुळे अपत्य कशाला म्हणतात ही व्याख्या लक्षात ठेवा. प्रकार एक युग्मजी जुळं आणि द्वियुग्मजी जुळं, त्याचा पण एक व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. नेक्स्ट पहिला दिलेला आहे एक युग्मनजी जुळी. अपत्य कशापासून होते? एकाच युग्मनजापासून होतं आणि हे कधी घडते? भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे युग्मनज तयार होतो त्याच्या 8 दिवसाच्या आत ही युग्मनज म्हणजे एक युग्मजी जुळी होण्याची शक्यता असते. पेशी अचानकपणे 2 गटात विभागल्या जातात आणि हे 2 गट वेगळे होतात आणि स्वतंत्रपणे भ्रूण वाढू लागतात आणि पूर्ण वाढ झालेले एक युग्मजी जुळी जन्माला येत असतात. एक युग्मची जुळे आणि द्वियुग्मजी जुळे यातला फरक स्पष्ट करा जर आला तर हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. एक युग्मजीमध्ये तंतोतंत सारखीच असतात, त्याचबरोबर लिंग समानच असतात, म्हणजे दोन्ही मुली असतील किंवा दोन्ही मुलं असतील, हे मुद्दा लक्षात ठेवायचा. आणि एक युग्मजी जुळे हे युग्मनज तयार व्हायला 8 दिवसाच्या आतच होत असते, हे लक्षात ठेवायचं. आता एक युग्मजी जुळ्यांबरोबर भ्रूणपेशींची विभागणी झाली 8 दिवसानंतर जर झाली त्यांची, तर त्याला सयामीज जुळे असं म्हणतात. कॉन्जॉइंट ट्विन्स, सयामीज मध्ये काय होते, जर जन्माला जर अशी मुलं आली तर काही त्यांची जुळ्यांची अपत्याची शरीरातले काही अवयव एकमेकांना जोडलेले असतात आणि काही जुळ्यामध्ये काही अवयव सामायिक देखील आढळतात. भरपूर प्रॉब्लेम्स होऊ शकतात अशामुळे आणि अर्थात ऑपरेशनने हे काही शक्य झालेलं आहे, त्या सुद्धा वेगळे करण्यात यशस्वी सुद्धा झालेले आहे. अपवादात्मकरित्या जर स्त्रीच्या अंडाशयात एकाच वेळा 2 अंडपेशी तयार झाल्या म्हणजे बाहेर पडल्या, त्यावेळेला जर शुक्राणूद्वारे फलित झाल्या, 2 वेगवेगळ्या शुक्राणूद्वारे त्या अंडपेशी फलित झाल्या, मग 2 युग्मनज तयार होतात, मग त्याला म्हणतात द्वियुग्मी. आता द्वियुग्मनज म्हणजेच काय? ज्याच्यापासून 2 भ्रूण तयार होणार, दोन्हीचं रूपांतर गर्भाशयात रोपण होणार आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर ते द्वियुग्मजी जुळी जन्माला येत असतात. अशी जुळी अपत्य जनुकीय दृष्ट्या वेगळी असतात, कारण 2 अंडाशयापासून तयार होतात ना, एकाच अंडाशयापासून नाही, 2 वेगवेगळी अंडाशयापासून
2 अंडपेशी आणि 2 अंडपेशी आणि 2 वेगळे शुक्राणू असे दळून आल्यामुळे जनुकीय दृष्ट्या ती वेगळी असतात. पण लैंगिक दृष्ट्या ती समान किंवा वेगळी पण असू शकतात. हा मुद्दा लक्षात ठेवा. आता लैंगिक आरोग्य शेवटचा पॉइंट. आरोग्य कशाला म्हणतात माहिती आहे? शारीरिक, सामाजिक, मानसिक दृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आरोग्य म्हणतात. आणि स्त्रीच्या बाबतीत, मासिक पाळीच्या बाबतीत किती महत्वाची आरोग्याची खबरदारी घेणं हे वेळोवेळी सांगितलं जात असते. आता त्यापासून काही आजार होत असतात. त्याच्यामध्ये 2 आजार दिलेले आहेत, सायफिलिस आणि गोनोरिया. सायफिलिसची काही मला वाटते लक्षणं दिलेली आहेत. हे आजार जीवाणूमुळे होतात, हे लक्षात ठेवायचं. शरीरावर गुप्तांगासहित इतर चट्टे, पुरळ, ताप येणे, सांधे दुखणे, केस गळणे लक्षणं आली सायफिलिस आजारात. गोनोरियामध्ये लघवी करताना आग होणे, वेदना होणे, शिश्न योनीमार्फत पूस स्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे यापासून सूज येणे अशी लक्षणं आढळतात. हे 2 आजार आणि त्याची लक्षणं करायला हरकत नाही. लोकसंख्येचा विस्फोट दिलेला आहे, तो काय परीक्षेला करायचा नाहीये. स्वाध्यायामध्ये मी पुन्हा सांगितलं लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन अशा पद्धतीने सुद्धा चार्ट आला आणि पूर्ण करायला तर व्हेरी गुड. तुम्हाला छान पद्धतीने लिहिता येईल. रिकाम्या जागा करायचाच आहे. नामनिर्देशित आकृती करायची गरज नाही, कारण आकृत्या येतील आणि त्यांना नावं लिहायला येतील असा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर म्हणजे त्याचा अभ्यास तुम्हीच कराच, करू नका असं नाही म्हणणार, अभ्यास करा, पण आकृती काढायला परीक्षेला येण्याची शक्यता खूपच कमी आहे. नावे द्या, हा प्रश्न 4 करायचे. त्यानंतर हा दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी, हा प्रश्न सर्वांनी करायचा. नेक्स्ट हा पॅराग्राफ करून ठेवा, पॅराग्राफ येण्याची शक्यता जास्त आहे. हा परिच्छेद पूर्ण करा. सोपा परिच्छेद आहे. कोणकोणती तुम्हाला संप्रेरके सोडतात, म्हणजे तो एमसीचा पॅराग्राफ दिलेला आहे बघा, तो करायचा आहे आर्तवचक्रातला. त्यानंतर थोडक्यात उत्तरे द्यामध्ये IVF संकल्पना मला महत्वाची वाटते. त्याच्यानंतर आर्तवचक्र कशाला म्हणतात हा महत्वाचा मुद्दा मला वाटतो. त्याच्यानंतर इथे एवढे स्वाध्यायाची करायला हरकत नाही. याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न अशा कृतीपत्रिका स्वरूपात सुद्धा येऊ शकतात. तर जर हा प्रश्न असा कृती परीक्षे स्वरूपात जर आला तर तुम्हाला कशा प्रकारे होऊ शकतो तो बघूया आपण. जसा इकडे दिला तो भाग 2 मधला पहिला चित्र, तुम्हाला जीवन प्रक्रियेचे योग्य नाव चौकटीत लिहा असा प्रश्न येऊ शकतो. याची शक्यता जास्त फार कमी आहे. हा प्रश्न फार महत्वाचा वाटतो मला, की चित्रात दर्शवलेल्या प्रजननाचा प्रकार, कोणतेही चित्र, ह्या चित्रात किंवा ह्या चित्रात द्विविभाजन दाखवलेलं आहे, इकडे उभे दाखवलेलं आहे, इकडे आडवे दाखवलेले आहे. वरील प्रजनन करणाऱ्या सजीवांची नाव हे आहे युग्लिना. इथे दुसरी आकृती मुद्दाहून दिलेली आहे. असं आली तर पॅरामेशियम पण येऊ शकतो, अमिबा पण येऊ शकतो, लक्षात ठेवायचं. वरील प्रकारचं प्रजनन कोणत्या परिस्थितीत अवलंबलं जाते? कोणती परिस्थिती आहे? अनुकूल परिस्थिती म्हणजे मुबलक अन्न जेव्हा उपलब्ध असेल तेव्हाच येऊ शकते. आणि चित्रातील दर्शवा सजीवाचं नाव लिहा असाच प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट वन दिलेला आहे तुम्हाला बहुविभाजन, ज्याच्यामध्ये अमिबा दिलेला आहे. प्रजननाचा प्रकार ओळखायला सजीवांचं नाव, रिक्त चौकटी मध्ये तुम्हाला जनक अमिबा इकडे येतोय. त्याच्यानंतर इथे येणार आहे पुटी आणि तिसरी चौकट दिलेली आहे नवजात अमिबा. आणि अशा प्रकारचे प्रजनन कोणत्या परिस्थितीत अवलंबलं जाते? तर हे प्रजनन प्रतिकूल वातावरणामध्ये, जेव्हा अपुरे अन्न असते आणि इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती असते त्यावेळेला अवलंबलं जाते. तर ही रिकाम्या जागा तुम्हाला लक्षात असू द्या. हे तीनही आकृतीद्वारे परीक्षेला येऊ शकतात. नेक्स्ट वन दिलेला आहे चित्रात दर्शवा प्रजननाचा प्रकार लिहा. इकडे किण्वद्वारे तुम्हाला घडते, म्हणजे इकडे कलिकायन हा प्रकार दर्शवलेला आहे आणि सजीवाचं नाव म्हणजे किण्वच तुम्हाला देता येईल. इथे अमिबाचं नाव देता येईल. त्याचबरोबर ह्या प्रजननाचा प्रकार आहे खंडीभवन आणि अशा प्रकारचं तुमच्या माहितीतलं दुसऱ्या सजीवाचं नाव तर सायकॉन. आणि दोघांमधला फरक विचारला तर सायकॉन ऍक्सिडेंटली करतो, म्हणजे अपघाताने त्याचे तुकडे होऊ शकतात. मात्र स्पायरोगैरा हे मुबलक प्रमाणात अन्न असेल तेव्हा तंतूची वाढ होते आणि मग त्या तंतूचे लहान लहान तुकडे तो करतो. प्राणी प्लॅनेरिया. त्याचबरोबर प्रजननाची पद्धती पुनर्जनन माहिती आहे. ह्या प्रकारचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. नेक्स्ट वन दिलेला आहे सजीवाचं नाव माहिती पाहिजे हायड्रा. सजीवाची प्रजनन करण्याच्या पद्धती नाव मुकुलयन. नावं द्या पण येऊ शकतात. हा भागाला काय म्हणतात सांगू शकतात. याचं वर्णन एकदा परीक्षेला करून ठेवा, येऊ शकते. यामध्ये शाकीय पद्धतीने प्रजनन दाखवलेलं आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा महत्वाचा प्रश्न मुळाच्या मदतीने करणार वनस्पतीची 2 नावं. मुळांच्या पद्धतीने गाजर आहे, मुळा आहे, रताळे आहे. इकडे रताळे दाखवल्यात, कदाचित नावे द्या सुद्धा येऊ शकते. हे रताळं आहे, हे पानफुटी आहे, हे बटाटा ओळखणं अतिशय सोपे. चित्रात दर्शवा प्रजनन मुकुलाच्या पद्धतीने करणार वनस्पतींची नावे मुकुलाच्या पद्धतीने. मग मुकुलं कोणती कोणती असतात तर आपल्याला माहिती आहे की ऊस, गवत यासारखं आहे. बटाट्याच्या डोळा आपल्याला मुकुल माहिती आहे, तशी नाव देता येतील. इकडे दिलं एक पेशी सजीवामध्ये अलैंगिक प्रजनन, हेडिंग फक्त 3 प्रकार. कोणते कोणते 3 प्रकार आहेत? द्विविभाजन आहे, बहुविभाजन आहे आणि कलिकायन आहेत. ही तीनही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. बहुपेशीय अलैंगिक प्रजनन 5 प्रकार दाखवलेत तुम्हाला.
5ची हेडिंग पाठ पाहिजे. खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, शाकीय प्रजनन आणि बीजाणू निर्मिती. तर ही 5ची 5 नावं तुमची असली पाहिजेत, म्हणजे जेणेकरून बहुपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन तुम्हाला सांगता येईल. हा प्रश्न माझ्या मते परीक्षेला व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला फुलाचं अंतरंग आहे तर स्पष्टीकरण विचारले जाऊ शकते, भाग विचारले जाऊ शकतात. नंबर 1 रिक्त चौकटीमध्ये नावं लिहा. ही सर्व नावं लिहिता आली पाहिजेत. पाकळ्या आहे म्हणजे दलपुंज, निदलपुंज, त्यानंतर तुम्हाला परागकोश दिलेले आहेत, त्यानंतर अंडाशय दिलेले आहेत, बीजांडे दिलेले आहेत, त्याबरोबर हे दिलेलं आहे कुक्षिरुंत, कुक्षी दिलेलं आहे. तर ही नावं सगळी सांगता आली पाहिजे. शास्त्रीय कारण तुम्हाला मी आधीही सांगितलं, की वनस्पतीमध्ये फुल हे लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक एकक आहे. स्पष्ट करा. फुलामध्ये एकूण किती मंडल आहेत? तर 4 मंडलं आहेत. ती मंडलं तुम्हाला नावं लिहिता आली पाहिजेत. निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि छायांग. योग्य नावं लिहा. असे काही प्रश्न येऊ शकतात. प्रजननात काम करणारी मंडळे कोणती? तर पुमंग आणि छायांग. संरक्षणाचं काम करणारी मंडळे कोणती? दलपुंज आणि निदलपुंज. त्यानंतर चित्रातील फुलाला उभयलिंगी का म्हणतात? तर दोन्ही आहेत ना त्याच्यामध्ये. म्हणजेच पुल्लिंगी आहे म्हणजे पुकेसर आहे, स्त्रीकेसर आहे. म्हणजे पुमंग आणि जायंग एकाच फुलामध्ये आढळतात म्हणून त्यांना उभयलिंगी म्हणतात. आणि उभयलिंगी आणि एकलिंगी फुलाचं उदाहरण उभयलिंगीचं जास्वंदी द्या किंवा वेगळं फुलांचं नाव तुम्हाला माहिती असेल तेही दिलं तरी हरकत नाही. एकलिंगीचं पपई तुम्हाला पुस्तकामध्ये दिले ते दिलं तरी चालेल. अशा प्रकारच्या ह्या रिकाम्या जागा आणि हे काही प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचे ठरू शकतील. नेक्स्ट वन दिलेलं आहे पुन्हा एकदा परागीभवन म्हणजे द्विफलन ही जी प्रक्रिया दिली वृत्तफिजी वनस्पती त्यातल्या रिकाम्या जागा तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतील. पण शक्यतो मला असं वाटतं की ही जी चित्रात दर्शवलेली संकल्पना स्पष्ट करा किंवा ही संकल्पना कोणती आहे हे सांगा. तर ही नावं येऊ शकतात. तर यामध्ये काय दिलेलं आहे? आवृत्तबीजी वनस्पतीचे द्विफलन ही संकल्पना दिली आहे आणि ती स्पष्ट करण्यासाठी मुद्देसूद स्पष्ट करा. पान नंबर 27 मध्ये त्या प्रकारे करा. चौकटी यामध्ये शक्यतो विचारले जाणार नाही, पण तरी सुद्धा करून ठेवा. आकृतीमध्ये तुम्हाला देता आले पाहिजे. जसं इकडे परागकण, पुयुग्मक, बीजांड भ्रूणकोशामध्ये आणि मग त्याच्यामध्ये संयोग होऊन अंडपेशीचा संयोग आणि ध्रुवीय केंद्रकामध्ये संयोग होतो. 2 पुयुग्मक दोन्ही वेळा संयोग होतो, दोनदा संयोग होतो आणि म्हणून ते 2 पुयुग्मक भाग येतात म्हणून त्याला द्विफलन म्हणतात. नंतर ही बीजांकुरणाची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे. नंतर हा प्रकार दिलेला आहे. आकृतीला नावं चौकटीमध्ये विचारले जातील तर ते सुद्धा करा. आणि ही कोणती प्रजनन संस्था दिलेली आहे? तर तुम्हाला मानवी पुरुष प्रजनन संस्था दिली जाईल. तर ही नावं तुम्हाला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. लक्षात राहतील तर व्हेरी गुड आणि तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि याच आकृतीच्या आधारावर तुम्हाला असे प्रश्न येऊ शकतात. जसं मानवी संस्थेचं नाव, पुरुष प्रजनन संस्था, त्यानंतर ह्या संस्था कोणकोणत्या भागांपासून तयार केलेल्या आहेत, त्या भागांचं नाव उत्तर द्यायची आहेत. शुक्रजननलिका कोणत्या भागात? हे शुक्रजननलिकापासून जो पॅराग्राफ सांगितलं फार महत्वाचं आहे. कोणत्या भागात असतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. वृषणामध्ये असतात. त्यानंतर शुक्रजननलिकेमध्ये कोणत्या पेशी असतात? तर जननद अधिस्तराच्या पेशी असतात. पेशी विभाजनाच्या कोणत्या पद्धतीने शुक्रपेशी तयार होतात? तर अर्धसूत्री विभाजन पद्धतीने. त्याचबरोबर शुक्रपेशी कोणत्या नलिकांद्वारे मार्गक्रमण करतात? नलिका योग्य क्रम जेवढ्या नलिका दिल्या आहेत त्यांचा क्रमाने व्यवस्थित लिहायच्या आहेत. शुक्राशयाचा स्त्राव कोणत्या ग्रंथीमध्ये स्त्रवतो? तर स्खलन ग्रंथीमध्ये स्त्रवत असतो. त्याचबरोबर रेत कसे तयार होते ही प्रक्रिया द्यायची. आणि कोणते अवयव वगळता? सर्व अवयवांची प्रत्येक एक जोड येतात. 2 अवयव दिले आहेत, मूत्रजनन वाहिनी आणि शिश्न वगळता. हे काही प्रश्न तुम्हाला दिले आहेत, सरावासाठी करा म्हणजे तुमचा हा प्रश्न क्लिअर. स्त्री प्रजनन संस्थेसंदर्भात हे काही प्रश्न दिले आहेत. रिक्त चौकटी परीक्षेला येऊ शकतात किंवा मानवी संस्थेचं नाव लिहा आणि कोणकोणत्या भागांपासून तयार झालेली असते त्या प्रकारे येऊ शकतात. तर अशा प्रकारे हे भाग सुद्धा तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. तर ह्या प्रकार हे सुद्धा तुम्ही परीक्षेला आकृती न विचारता असे भाग तुम्हाला दिले जातील, विचारले जातील. पुढील चित्रात कोणती संकल्पना दर्शवलेली आहे? आपल्याला सिंपल प्रश्न माहिती आहे. आर्तवचक्र किंवा ऋतुचक्र त्याला म्हणतात, मेन्स्ट्रुअल सायकल. आणि ही जी आकृती दिली आहे ज्याच्यामध्ये मासिक पाळीच्या काळातील गर्भाशयात होणारा बदल दर्शवलेला आहे. रिक्त चौकटीची नावं तुम्हाला मी सांगितली लक्षात ठेवायची. नेक्स्ट वन पुन्हा हाच तुम्हाला आकृती दिली जाईल, नावं दिली जाणार नाही. लक्षात ठेवा, फक्त हे चित्र दिलं जाईल. कोणती प्रक्रिया? ही आर्तवचक्राची, ऋतुचक्राची आणि वरील प्रक्रिया कोणकोणत्या संप्रेरकाद्वारे, म्हणजे छोटे छोटे प्रश्न येऊ शकतात. तर संप्रेरक 4 तुमची पाठ असली पाहिजेत. आणि अंडमोचन क्रिया स्पष्ट करा. आताच आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे, पुन्हा मी करत नाही. नेक्स्ट वन इकडे आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला माहिती आहे. काच नलिकेद्वारे फलन म्हणजे IVF हे जे तंत्र वापरलेलं आहे. कोणत्या प्रकारचे म्हणजे अपत्य कोणत्या प्रकारच्या दोषावर, म्हणजे 2 दोष दिलेले आहेत. शुक्रपेशीचं अल्प प्रमाण आणि अंडपेशी अंडनलिकेत प्रवेश करण्यात आलेले अडथळे. 2 कारणं लक्षात ठेवायची. चित्रात दर्शक प्रजनन संदर्भात तंत्रज्ञान थोडक्यात स्पष्ट करा. सर्व मुद्दे 3 ते 4 मुद्द्यामध्ये स्पष्ट करता येईल.
हे दिलेलं आहे भाडोत्री मातृत्व सरोगसीवर आधारित प्रश्न, ही संकल्पना स्पष्ट करा, असा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर बहुतेक सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. सो प्रकरण 3 म्हणजे 2 आणि प्रकरण 3 हे एकत्रितरित्या तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, रिवाईज करा. नेक्स्ट काही प्रकरणं घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. सो थँक यू.